आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचं एकच उद्दिष्ट की आपण निगेटिव्ह पॉइंट निर्माण करण्याचं, लोकांना चांगली कामं केलेली आपण लोकांना सांगत नसतो. खोटं काही लोक बोलतात, खोटं बोलतात आणि रेटून बोलतात. काय म्हणतात ना, बोलणाऱ्याची माती खपती, न बोलणाऱ्याचं मोती खपत नसतात. तर आपल्याला गाफील राहायचं नाही आणि ते गाफील न राहण्यासाठीच तुम्हा सर्वांना या ठिकाणी या गणेश लॉन्च मध्ये आपल्या सर्वांना एक ठिकाणी आपण एक मेळाव्याच्या हा कौटुंबिक स्नेह मेळावा म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांना दादांनी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि निमंत्रित करण्याच्या पाठीमागचा हेतू, कोणी काही जरी सांगितलं तर कोणाच्या खोट्या आश्वासनावरती बळी पडू नका. जो दादा आपल्याला सर्वांना हवा असा वाटणारा दादा आपल्याला या भोसरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि तो मिळालेला असल्यामुळे आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये अनेक काम आपल्याला दादांच्या माध्यमातून करून घ्यायची आहेत. आणि ती करून घेण्यासाठी तुमचं लाख मोलाचं पवित्र मतदान दादांच्या कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला ते द्यायचं आहे. आणि तुमच्या मताची ह्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे लाखाच्या मताधिक्याने नोंद व्हावी आणि ती नोंद कायमस्वरूपी तुमची तेवत राहावी हॅट्रिकची. यासाठी तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण सर्व या ठिकाणी या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं, व्यक्तिशः मी माझ्या दरोडे परिवाराच्या वतीनं आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीनं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा प्रेमळ अंतकरणातून हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी दादांना लाखाच्या मताधिक्याने विजयी कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जयंती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. धन्यवाद दरोडे साहेब. अगदी 5 ते 10 मिनिटात या ठिकाणी ज्यांच्या आगमनाची आपण वाट पाहतोय ते आपल्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांचं काही वेळातच या ठिकाणी आगमन होतंय. तत्पूर्वी ज्यांचं आगमन इथे झालेलं आहे ते दिलदोस्ती दुनियादारीतले मैत्रीचं नातं जपणारा एक दिलदार सहकारी, संघर्षाच्या काळामध्ये नेहमी सदैव मित्राचा हात हातामध्ये घेऊन त्याला खंबीर त्यांनी कर्तृत्वाची पावलं उमटवण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करणारा एक दिलदार मित्र, सुखामध्ये पाठीमागे परंतु दुःखामध्ये ज्यांचं सदैव एक पाऊल पुढं असतं आणि मैत्री अंतकरणातून करायची असते, ती डोक्यातून करायची नसते, असे मोशेगावचे सुपुत्र, सिल्वर ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय संतोषभाऊ बारणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संतोषभाऊ, आपल्याला विनंती, कृपया आपण मंचावरती यावं ही आपल्याला विनंती. आपल्या समेत आलेल्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि भाऊ, आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती यावं ही आपल्याला विनंती. आणि आता मनोगत व्यक्त करण्यासाठी वक्त्यांना विनंती आहे की आपल्याला वेळेचंही बंधन आहे, त्याच्यामुळं जशी बाजूनी इंद्रायणी वाहते तशाच पद्धतीने आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांना त्या पाण्याचा स्पर्श व्हावा आणि मन हेलवावी अशा पद्धतीनेच आपण मनोगत व्यक्त करावं. दरम्यानच्या काळामध्ये डुडुळगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दिगंबर भाऊ तळेकर, माजी शिक्षणाधिकारी विष्णू अप्पा वहिले, सोसायटीचे संचालक आनंदाजी पवार, माजी चेअरमन बाळासाहेबजी वहिले, बाबूरावजी वहिले, माजी व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वरजी चव्हाण, डुडुळगाववरून आलेले आपले सर्व दादांवरती प्रेम करणारे सर्व सहकारी मित्रपरिवार, सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि प्रगतशील शेतकरी एक युवा सहकारी सन्माननीय रवींद्रजी बोराडे यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं ही आपल्याला विनंती. आदरणीय वंदनाताई आल्लाट, आपल्याला विनंती, आपण मंचावरती यावं. आज या जय गणेश कार्यालयामध्ये लॉन्समध्ये आपण सर्वजण
आपल्या भोसरी विधानसभेचे लाडके आणि दमदार आमदार यांच्या प्रचाराचा एक संवाद म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहे. तर या संवादात दादांनी आजपर्यंत सगळ्या तळागाळातून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांसोबत आपले दादा असतात. तर आमचा विषय, माझा विषय यासाठी घेतलाय, सर्वांना माझी त्यासाठी आहे की कमीत कमी शेतकरी वर्गातून सुद्धा दादा किती जवळीक गाठतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही शेतकरी मंडळी. आजपर्यंत राजकारण म्हणलं की थोडंसं बिहूनच वागलं पाहिजे ना असं वाटतं, पण दादांकडे ज्या वेळेस आम्ही गेलो, ज्या वेळेस दादांसोबत आमचं बोलणं झालं, आमच्या शेतकरी भाषेत असं म्हणतात, जेवढा दगड कडक तेवढं पाणी गोड. दादांच्या बाबतीत मी एवढं सांगू शकतो, दिसायला माणूस असा रांगडा गडी, पण ज्या वेळेस आपण जवळ जातो, खोटं सांगत नाही, ज्याप्रमाणे फणसात गरे असतात, वरून कडक असतो, नारळ वरून कडक आहे, पाणी गोड आहे, फणसातले गरे कसे असतात त्याप्रमाणे दादांचा स्वभाव आहे. आमच्या किसान मोर्चाच्या सदस्यांपैकी मला बोलायला वेळ दिला त्याबद्दल मी संयोजकांचं सगळ्यांचा आभारी आहे. सांगायचं एवढंच की आपली जी ही 4-5 गावं गेली ती पूर्वीपासून शेतकरी कुटुंब आहे. आज जरी कोणी बिल्डर झालं, कोणी उद्योजक झालं, कोणी किती मोठं झालं, पण दादांचं म्हणणं तेच आहे, जन्मलोय काळ्या मातीतून आणि घडलोय तांबड्या मातीत. हे दादांविषयीचे आमचे उद्गार ज्यावेळेस भोसरीत मोठी सभा झाली दादांची, त्यावेळेस पण आमचं तेच म्हणणं होतं की असा पैलवान गडी आणि उत्तम कारभार आणणारा माणूस आपल्याला दुसरा नेता नाही. सांगायचं झालं तर काळ्या मातीतून घडणारा आणि तांबड्या मातीत करिअर करणारा असा एकमेव आपला नेता म्हणून दादांचं आपण नाव घेतो. तर दादांचं वैशिष्ट्य एवढंच आहे की दादा कधीच कोणाला कमी समजत नाही आणि दादा प्रत्येकासाठी वेळ देतात. आज मी सकाळी 9 वाजल्यापासून बोराडेवाडीत पाहतोय, कालही मोशीत पाहिलं, एकदम लहानातल्या लहान मुलांसाठी सुद्धा दादा थांबतात. आज माझी आई 8 ते 10 दिवस बेडवरून खाली उतरत नव्हती, पण दादा येणार म्हणून सकाळी 9 वाजल्यापासून सगळं तयारी केली. दादा 2 मिनिटं का होईना प्रत्येकाशी बोलतात, संवाद साधतात आणि हीच कमाई आहे दादांची हॅट्रिक होण्याची. आपल्या लाडक्या बहिणी असू, लहान मुलं असू, प्रत्येकासाठी दादा जवळीक आहे. आमच्या शेती विभागात सांगायचं म्हटलं तर दादांकडे कधी कुठलाही प्रश्न घेऊन गेलो तर दादा कधी नाही म्हटले नाही. 2014च्या आधी बोराडेवाडीमध्ये नागेश्वर महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त पाया पुजले होते, फक्त पत्रे टाकून ठेवले होते. खऱ्या अर्थाने 2014ला दादा ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी नागेश्वर महाराजांच्या नावाने कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ्या प्रमाणात उभी केली, त्याला चालना दिली, काय काय अडचणी सगळ्यांच्या समजून घेतल्या. आज फक्त भोसरी विधानसभाच नाही, हवेली तालुका नाही, पुणे जिल्हा नाही, पुणे जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा शेतकऱ्यांना ज्यांचा फायदा होतो असे आपले दमदार आमदार आहेत. आणि याचं उत्तम उदाहरण कधी मिळतं? घरीच बसल्यावर मिळत नाही. ज्यावेळेस तुम्ही आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव या बाजूला जाता, इकडे हडपसर बसून इकडे ज्या बाजूला जाता आणि त्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं तुमचा आमदार कोण आहे? दादा आधीच गार होत्यात. काम तेवढं आहे. काम असल्यामुळं आपल्या दमदार दादांना आमच्या शेती विभागाकडून सर्वांकडून कमीत कमी यावेळेस 1 लाखाच्या पुढं मतदानाने आपण निवडून देणार आहेत याची मी शाश्वती देतो. आणि जय जवान जय किसान जसं आपण म्हणतो त्याचप्रमाणे ह्या भोसरी विधानसभेला दादांसारखा दमदार आमदार हेच आपलं उद्दिष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय जाधव सरांना विनंती करेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय. आणि दुसरी महत्वाची विनंती आहे, आपण ज्यांच्या प्रेमासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, उद्याच्या काळामध्ये परत एकदा या लोकशाहीच्या मंदिरामध्ये तिसऱ्यांदा आमदार म्हणून आपल्याला आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांना पाठवायचंय.
आणि हे आमदार म्हणून जात असताना आपल्या सर्वांचं अनमोल मत त्यांना मिळणारच आहे. ती उपस्थिती आपली लक्षणीय आहे. परंतु एक विनंती आहे की ज्यांना दादांबद्दल मनोगत व्यक्त करायचंय, विचार व्यक्त करायचे, त्यांना विनंती की कृपया आपण इथं स्टेजवरती यावं आणि आपले विचार व्यक्त करावेत. ही आपल्याला विनंती असेल असं काही नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट की हा संवाद मेळावा आहे. इथं प्रत्येकाचा नामोल्लेख मी काय करणार नाही. याचं कारण असं आहे की सहकार, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कृषी सगळ्या क्षेत्रातले आपण मान्यवर आहात. दादांवरती प्रेम करून या ठिकाणी आपण उपस्थित आहात. त्याच्यामुळं आपण सगळेजण दादाप्रेमी आहात, दादांवरती प्रेम करणारे आहात. त्याच्यामुळे कोणाचा नामोल्लेख मी करणार नाही. म्हणून मीच वैयक्तिक आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला जे नाव दिलेलं आहे संवाद खरं साधायचा झाला तर आज आपण संवादासाठी जमलेलो आहोत. पण 12 महिने आणि अहोरात्र जी व्यक्ती आपल्या संवादात आहे, मग ती कोणती असो, कोणत्या गावातली असो, त्यांच्याशी संवाद साधणारा एकमेव नेता म्हणजे महेशदादा आहेत. महेशदादांसारखं व्यक्तिमत्व की ज्यांनी हा संवाद मेळावा ठेवलाय, याचं कारण आपणच त्यांच्याशी किंवा ते आपल्याशी सदैव संवादात आहेत. म्हणून आज आपण या ठिकाणी या मेळाव्यासाठी, संवाद मेळाव्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. दादांच्या कार्याबद्दल आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्याच्यातली सर्वात पहिली जी दादांची सुरुवात होती, त्यावेळेस आपण जे शस्त्र हातात घेतलं होतं, अपक्ष म्हणून ज्या व्यक्तीला आपण या मतदारसंघातून अध्यक्ष खूप मतदानाने आपण त्यांना निवडून दिलं, त्यावेळेस आपण हे पाहिलं नव्हतं की दादा कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता ते. त्यावेळेस त्यांना अपक्ष तिकीट मिळालं. अपक्ष तिकिटाचं चिन्ह आपल्याला नारळ मिळालं आणि प्रत्येक शुभ कार्यासाठी आपण कार्यक्रमाला नारळ फोडतो आणि असं चिन्ह आपल्याला देवकृपेने मिळालं. ही खरं विघ्नहर्त्याची कृपा आहे की तो नारळ आपल्याला खरंच पावला आणि त्यावेळेस दादा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यामुळे सदैव मी जेव्हा दादांना बघतो की जुन्नर तालुक्यातलं जे विघ्नेश्वराचं तीर्थक्षेत्र आहे, त्या विघ्नेश्वराचा फोटो नेहमी महेश दादांच्या खिशेला असतो. ज्यांच्या पाठीमागं विघ्नेश्वर उभा आहे त्या व्यक्तीला, त्यांच्या कार्याला पाहून हे सर्व जनसागर आज या ठिकाणी आलेला आहे. या जनसागराला मी अक्षरशः हात जोडून वंदन करतो की अशीच सदैव शक्ती आपल्या दादांना आपण सदैव देत राहा. आणि दादांच्या बद्दल झालं तर त्यावेळेस त्यांची सुरुवात झाली अपक्ष म्हणून. प्रत्येक गोष्टींना पाठबळ मिळण्यासाठी, मतदारसंघाला पूर्णपणे विकास कामासाठी दादांनी भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष निवडला. या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये एक नवक्रांती झाली. दादांबरोबर स्वर्गीय आमदार जगताप साहेब हे पण त्यांच्या जोडीला उभे राहिले आणि पिंपरी चिंचवडची एक नवीन युगाची सुरुवात झाली. असं म्हटलं जातं की त्यावेळेस ते या पिंपरी चिंचवडचे राम लक्ष्मण म्हणून उभे राहिले. त्यामुळेच आज या पिंपरी चिंचवडमध्ये दादांनी एक हनुमंताच्या कार्यातून 800 बेडचं आपल्याला जे हॉस्पिटल आणलेलं आहे, त्या हॉस्पिटलचं आज जीर्णोद्धार होत आहे. याचं कारण की आपण सर्व कोरोनामध्ये ज्या गोष्टी आपण भोगल्यात ते कारण पाहूनच आणि बाकीच्या गोष्टी या बाकीच्या हॉस्पिटल लोड पडू नये म्हणून दादांनी मोशी या ठिकाणी ते हॉस्पिटल निवडलं. आणि हे हॉस्पिटल जणू त्यांनी हनुमंताच्या कार्याप्रमाणे, ज्याप्रमाणे एक वनस्पती आणण्यासाठी हनुमंताने द्रोणागिरी आणला होता, तसंच महेश दादांनी या आपल्या मतदारसंघासाठी जे हॉस्पिटल आणलेलं आहे ते संजीवनी सारखंच आहे.
आणि त्या संजीवनीचा आपण सर्वांना एक श्वास मिळणार आहे. हे मोठं कार्य या पुणे जिल्ह्यामध्येच आणि ह्या सगळ्यात मोठं पुणे जिल्ह्यातलं हॉस्पिटल हे मोशीमध्ये होत आहेत. या माध्यमातून अनेक डॉक्टर्स, अनेक नर्स यांना रोजगार आणि बाकीच्या आरोग्याच्या दृष्टी यातूनच काय आपल्या मतदारसंघातच नव्हे, महाराष्ट्रातील तमाम जनता या हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार घेऊन निरोगी होऊन बाहेर जाऊ शकते. आणि यामुळे मी दादांना एक विनंती केली की आपल्या संस्कृतमध्ये एक वाक्य आहे की आरोग्यं धन संपदा, हे ब्रीद वाक्य या हॉस्पिटलला देण्यात यावं. आणि खरंच या आरोग्यं धन संपदेतून प्रत्येक व्यक्ती निरोगी होऊन चांगले होऊन आशीर्वाद घेऊन बाहेर पडेल. एवढं मोठं कार्य दादांनी या आपल्याला पुण्यभूमीमध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या गोष्टीवरून मला एक प्रसंग आठवतो की हॉस्पिटल ही गोष्ट किती महत्वाची असते. आज प्रत्येकावर वेळ असते, त्यावेळेस कोणी येत नाही. ज्यावेळेस आपली एखादी व्यक्ती हॉस्पिटलला असते त्यावेळेस एकच व्यक्ती तुमच्यासाठी उभी राहू शकते, ती म्हणजे आपले सर्वांचे दादा. आणि तोच प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडला. कोरोनाच्या काळामध्ये असा प्रसंग कोणावर येऊ नये ज्यावेळेस सगळ्यांकडे पैसे असतात, सगळ्या गोष्टी असतात, पण कोणत्या तरी व्यक्तीचा आशीर्वाद किंवा कोणत्या तरी म्हणजे व्यक्तीची दूरदृष्टी आपल्याकडे असावी. असा प्रसंग जर असेल तर ती व्यक्ती पुढचं जग पाहू शकते. आणि असा प्रसंग मला घडला. कोरोनाच्या 5व्या दिवशीच माझ्या आईंना पॅरालिसची लक्षणं चालू झाली. पैसे होते, सर्व गोष्टी होत्या, गाडी केली, हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यावर प्रत्येकाने सांगण्यात आलं की कोरोनाचं असल्यामुळं आम्ही आतमध्ये घेऊ शकत नाही. अशा वेळेस आपण प्रत्येक ठिकाणी फोन लावतो, देवाचं नाव घेतो. आणि देवकृपेने एक गोष्ट घडली. आपल्या गावातले उद्योजक संतोष बारणे साहेब यांची अँब्युलन्स होती आणि त्या अँब्युलन्सवर तुमचा फोटो होता आणि त्याच्या शेजारी देवकृपेने महेश दादांचा फोटो होता. आणि तो फोटो मी त्या गार्डला दाखवला. म्हटलं हे पहा, म्हटलं आमचे दादा आहेत, असं असे. ती व्यक्ती म्हटली तुम्ही दादांची कोण लागता? अरे म्हटलं वेड्या, हा दादा म्हणजे आमच्या सर्वांचा थोरला भाऊ आहे. आणि त्या व्यक्ती एक क्षणाचा विचार न करता त्यांनी आतमध्ये घेतलं. आतमध्ये घेतल्यावर जाताना तो एवढाच म्हटला, तुम्ही दादांचं नाव घेतलं आणि मी तुम्हाला आतमध्ये सोडलं. कारण की दादांनी या हॉस्पिटलचं एनओसीचं जीर्णोद्धाराचं काम केलेलं आहे. त्यामुळे दादांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही नाही म्हणू शकत नाही. आणि अक्षरशः मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो, खिशात पैसे नव्हते आणि कोरोनाचा काळ असल्यामुळे पैसे नव्हते. पैसे तर होते पण कोणती तरी दैवी शक्ती पुढे यावी आणि अशी महेश दादांची मूर्ती तिथं हॉस्पिटलवर होती. आणि त्यामुळं मला प्रवेश मिळाला, आईंना प्रवेश मिळाला. आणि देवकृपेने विश्वजित गायकवाड नावाचे डॉक्टर आमच्या वडिलांचे 1992चे टॉपचे विद्यार्थी होते. त्यांनी पाहिलं त्यावेळेस आमच्याकडे मास्क पण नव्हते, रुमाल बांधलेले होते आणि आवाजावरून त्यांनी ओळखलं. म्हणजे एक देव भेटला का आपल्याला दुसरा देव भेटतोच. आणि त्या व्यक्तीने अक्षरशः उपचाराची सुरुवात केली आणि त्या क्षणामध्ये पॅरालिसचा अटॅक येण्या अगोदरच हे उपचार झाले. या पाठीमागं तुम्हाला सांगण्याचं एक कारण आहे की आपल्या कुटुंबाची काळजी वाहून येणारा नेता हा आपल्याला पाहिजे. त्याच्यातला एकमेव व्यक्ती म्हणजे आपले दादा आहेत. दादा, महेश दादा म्हणजे नाव घेतलं की तो प्रत्येक बहिणींचा भाऊ म्हणजे दादा आणि प्रत्येक आईचा बेटा म्हणजे आपले महेश दादा आहेत. आणि असे व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती जे आपल्यासारखी व्यक्ती असते त्यावेळेस ती आपल्या नात्याने आपला थोरला भाऊ म्हणून उभा राहतो. आणि अशा वेळेस आता धाकट्या भावांना भरपूर करण्यात आलेला आहे आणि आता वेळ आहे आपल्या थोरल्या भावांची. तर मला सर्वांना एक आवाज देऊन साथ द्यायला लावायचे आहेत. आपण धाकट्या भावासाठी उभे आहात का नाही? आवाज द्या वरती हात करून सर्वांनी. एक मुखाने सांगा की आपण आज थोरल्या भावासाठी उभे राहणार. धन्यवाद. हीच अपेक्षा मी सर्वांना बाळगतो कारण की ही प्रत्येकावर एक वेळ असते.
आज आमच्या आईंना पुढची दृष्टी पाहण्यात आली, कारण की त्यांनी आयुष्यभर शिक्षकाचं काम केलं आणि प्रत्येक विद्यार्थी वायाला कधी जात नाही. आणि परवाच्या दिवसाचा एक महत्वाचा क्षणाचा आनंद, आपले दोन्ही महापौर नितीन आप्पा काळजे आणि राहुल जाधव ही जी जोडी आहे, ही जबरदस्त जोडी. या दोन्ही जोडींना आमच्या आई वडिलांनी शिकवलं आणि त्यांनी शिकवण्यात काय चुकी केली नाही, की ज्या व्यक्तीने आपल्या पडत्या काळात साथ दिली. आणि अशा दोन्ही व्यक्ती आज दादांच्या पाठीमागे बिनधास्तपणे उभ्या आहेत. त्यामुळे आता 100% आकडा पार केलेला आहे आपण. 100% नाही, 101% आपल्याला आता कसलंच काय राहिलेलं नाहीये. ही दोन्ही जोडी आपल्या बरोबर दोन्ही गावं उभे राहिलेली आहेत. तिकडून नागेश्वर महाराज, तिकडून वागेश्वर महाराज आणि इकडून नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद महेश दादांना भेटलेला आहे. त्यामुळे आपला विजयाचा संकल्प हा 23 तारखेला आता 100% पूर्ण होणारच. हा संवाद मेळाव्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एक आश्वासन देतो. हा, ओके. या ठिकाणी वेळेची मर्यादा बाळगता मी सर्व जनतेला एक आवाहन करतो की 20 तारखेला इसलिए मत ये भूल कमल का फूल, आपल्याला कमळाच्या चिन्हावर मतदान करून दादांना भरघोस मताने विजयी करायचं आहे, असं मी सर्वांना आवाहन करतो, माता भगिनींना. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो. धन्यवाद. वक्त्यांना परत एकदा माझी विनंती आहे की बोलणाऱ्या वक्त्यांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण वेळेचं बंधन पाळावं, कारण आपल्याला आचारसंहितेचं पण बंधन आहे. त्याच्यामुळे तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. दुसरी एक विनंती आहे, बाहेर जे सगळे तरुण सहकारी उभे आहेत, आपल्या सगळ्यांना विनंती आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, बाहेर साऊंड सिस्टमची व्यवस्था आहे, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी इकडे आतमध्ये येऊन बसावं, ही आपल्याला विनंती आहे. बाहेर कुणी उभे राहू नका, सगळ्यांना विनंती आहे आपण आतमध्ये येऊन बसावं. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मनोगत व्यक्त करणाऱ्या सभासदांची किंवा मनोगत व्यक्त करणाऱ्या मान्यवरांची संख्या जास्त आहे, म्हणून प्रत्येक वक्त्याला विनंती की वेळेची मर्यादा पाळा, ही आपल्याला विनंती आहे. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय गरुड सरांना विनंती करेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय. पुन्हा एकदा ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत, एक विनंती आहे इथल्या मॅनेजरला किंवा व्यवस्थापकांना की इकडे बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. या बाजूला इकडे खुर्च्या लावा बसण्यासाठी महिलांना. पाठीमागे महिला उभ्या आहेत, जे तरुण सहकारी पाठीमागे उभे आहेत त्यांना विनंती, इथे बसण्यासाठी अजूनही डाव्या बाजूला जागा आहे भरपूर. आपल्याला विनंती की इकडे येऊन आपण बसावं, ही आपल्याला विनंती आहे. आदरणीय गरुड सर. हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे 12 मावळ वाठा पगड जाती. असं काय केलं हे राजांनी की 400 वर्षानंतरही त्याची आठवण येते. जे झोपले होते त्यांना जागा केलं, जे जागे होते त्यांना चालतं केलं, जे चालते होते त्यांच्या खांद्यावरती पताका दिल्या आणि कानात मंत्र दिला स्वराज्य. पुढे एक 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 तयार झाले. बाजी मुरारबाजी, तानाजी, येसाजी, रायाजी, कोंडाजी, पर्जत, शिवास काशीद सारखे निष्ठावंत तयार झाले की जे मृत्यूच्या दारामध्ये जाऊन उभे राहिले, पण रायगडावरती 32 मन सोन्याचं लखलखीत असं सिंहासन उभं केलं. ही प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराजांची, ही प्रेरणा होती धर्मश्रेष्ठ संभाजी महाराजांची. ह्या शिवतत्वावरती चालणारे भोसरीचे लाडके आमदार महेशदादा लांडगे यांचं खरंच मनापासून आभार व धन्यवाद. आजचा जो संवाद मेळावा आहे हा त्याच्यासाठीच. निष्ठा कशा असाव्या ह्या दादांकडनं शिकल्या पाहिजेत. राजकीय स्वरूप नाही, राजकीय माझा पिंड नाही, पण वेळ लागतं. एखादं इतिहासाचं म्हणा, शिवचरित्राचं वेळ आहे. जसं एखाद्याचं वेळ असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, तसं दादांना समाजकारणाचं वेळ आहे. म्हणून दादा आज ह्या पातळीवरती, उंच पातळीवरती. वेळेचं बंधन पाहता साहेबांनी पण सांगितलं. खरंच मनापासून धन्यवाद. पुनश्च एकदा आभार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी
मी वंदनाताई आल्हाट यांना विनंती करेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय, ही आपल्याला विनंती असेल. जय श्रीराम, जय जय श्रीराम. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः वंदन करते. ज्यांच्या बलिदानाने तुळजापूरच नव्हे तर उभा महाराष्ट्र पावन झाला त्या धर्मवीर छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना देखील नतमस्तक. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांनाही वंदन करते. अहिल्याबाई होळकर आणि ज्यांच्यामुळे आज इथं उभी राहू शकते आणि 2 शब्द बोलू शकते, ज्यांनी आम्हा स्त्रियांना स्त्री शिक्षणाची कवाडे खुली करून दिली, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या महात्म्यांना प्रथमतः नतमस्तक वंदन. आज आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांचा हा संवाद मेळावा, स्नेह मेळावा. वेळात वेळ काढून आलेल्या सर्व माता, उज्ज्वल देशाचे उज्ज्वल भविष्य असणारे बंधू भगिनी, सर्वांना मी आपली वंदनाताई आल्हाट आणि महायुतीच्या वतीने सर्वांना मनपूर्वक नमस्कार करते. खरं तर आज आपल्या दादांबद्दल बोलायला भरपूर आहे. काय केलं महेश दादांनी? भोसरी विधानसभेमध्ये दादांनी काय केलं? विकास घडून आणला. कोणता विकास घडून आणला? अरे हा छत्रपतींचा मर्द मराठी मावळा भोसरी विधानसभेमध्ये धडडला, गरजला, बरसला, चमकला आणि जे सर्वोत्तम आहे ते आपल्या भोसरी विधानसभेसाठी निवडून आणलं, ओढून आणलं. मग काय आणलं दादांनी? अरे देशातीलच नव्हे, देशातील सर्वात मोठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आज आपल्या मोशीमध्ये साकारतोय. ही आपल्या समस्त मोशीकरांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अरे जो बाळ जन्माला यायच्या आधीच त्याच्यावर शिंतोडे उडवले जातात असे हे आपले विरोधक, जो तयार पुतळा व्हायचा त्या पुतळा तयार व्हायच्या आधीच त्याच्यावर शिंतोडे उडवले गेले. भारतातील सर्वात मोठं आणि प्रथम संविधान भवन हे दादांच्या माध्यमातून आज उभं राहतंय. परवाच 10 ते 15 दिवसापूर्वी त्याचं भूमिपूजन देखील आपल्या दादांच्या हस्ते झालं. दादांनी कोरोनाच्या काळामध्ये दादांनी जाणलं की बेडची कमतरता ही जाणवत होती. व्हेंटिलेटर अवेलेबल होत नव्हते. अगदी भोसरी पासून ते जुन्नर पर्यंत हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच होता, आम्हाला होता. बेड्स अवेलेबल होत नव्हते. दादांनी तो प्रश्न गांभीर्याने जाणला आणि आज आपल्या मोशीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दादांच्या माध्यमातून उभं राहतंय. त्याचं काम देखील प्रगतीपथावर आहे. समस्त मोशीकरांना भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न त्याच्यामुळे आरोग्याची समस्या आपल्या सर्वांना निर्माण झाली होती. सोसायटी धारकांनी फ्लॅट घ्यायचे देखील सोडून दिलं होतं. आपल्या दादांनी ही समस्या जाणली आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प आपल्या मोशीमध्ये कार्यान्वित केला. त्या वेस्ट टू एनर्जी कचऱ्यापासून लाईट बनते. आज ती लाईट आपण पालिकेमध्ये देतो. असं हे दादांचं कर्तृत्व. त्याच्याच बाजूला IIM इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट ही संस्था देखील दादांच्या माध्यमातून उभी राहते. बंधूंनो, एक आवर्जून सांगावंसं वाटतंय, आज आपल्या मोशीमध्येच नव्हे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक राहायला आलीत, सोसायट्या उभ्या राहिल्यात. पण या सोसायटी धारक हे पोटाची खळगी भरण्यासाठी इथे आलेत. त्यांच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये दाखल करत आहेत. पण ह्या मुलांचा, ह्या तरुणांचा, ह्या युवक युवतींचा रोजगाराचा प्रश्न काय हे देखील दादांनी गांभीर्याने जाणलं आणि आज चरोलीमध्ये IT पार्क हे दादांच्या माध्यमातून उभं राहते. त्या IT पार्क मध्ये अनेक बाहेरच्या कंपन्या येत आहेत. त्या कंपन्या आल्यामध्ये ह्या नवीन पोरांना, तरुणांना, युवक युवतींना रोजगाराची संधी ही दादांच्या माध्यमातून मिळणार आहे. मुघल साम्राज्यामध्ये एक जाजिया कर लादला होता. मुघल साम्राज्य जेव्हा होतं तेव्हा एक जाजिया कर लादला होता. हा जाजिया कर म्हणजे शास्ती कर. हा जाजिया कर जनसामान्यांच्या
अंगावर टाकून आपल्याला लुटलं जात होतं. हा शास्ती कर दादांनी सरसकट माफ करून आज आपल्या जनसामान्यांना एक न्याय मिळवून दिलेला आहे. असं हे दादांचं अफाट कर्तृत्व आहे. अरे ही झाली विकास कामे. मग दादांनी वारकरी बांधवांसाठी काय केलं, नवीन पिढी घडवण्यासाठी काय केलं. आज सरोलीमध्ये संतपीठे देखील उभं राहिले दादांच्या माध्यमातून आणि तिथे अनेक विद्यार्थी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत आहेत. दादा विकास कामं तर केलीच, मग माझ्या माय भगिनींसाठी काय केलं. दादा माय भगिनींच्या मागे खंबीरपणे एक पाठीराखा म्हणून उभा राहिला. मग पाठीराखा राहिला म्हणजे नक्की काय केलं. अरे हा हिंदुत्ववादी आमदार. नगरमध्ये एक घटना घडली, नगरमधील सोनाई या गावी एक घटना घडली, 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाले. हा हिंदुत्ववादी आमदार, एकमेव आमदार महाराष्ट्रातला, हा तिथं न्याय देण्यासाठी पोहोचला होता. हे आम्ही उभयंतांनी दोघांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे. रात्रीचे 2 वाजले होते, ना नेत्राला झोप. दादालाही कुटुंब आहे, दादालाही प्रपंच आहे, दादालाही मुलं आहेत, पण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हे नेतृत्व, हा आपला पाठीराखा भाऊ हा नगरपर्यंत पोहोचला होता आणि त्या 2 चिमुरड्यांना न्याय दिला होता. मग असं हे नेतृत्व दादालाच निवडून का द्यायचं, का द्यायचं दादालाच मतदान. सांगा माय भगिनींनो, का द्यायचं दादालाच मतदान. सांगते, अरे आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं असेल, आपल्या माय भगिनींचं रक्षण करायचं असेल, आपलं कुटुंब सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्या दादालाच मतदान करायचंय. हेच या निमित्ताने सांगू इच्छिते. धन्यवाद. जय श्रीराम. जय जय श्रीराम. मोशीकरांचा एकच निर्धार, मोशीकरांचा एकच निर्धार. महेश दादाच पुन्हा आमदार. मोशीकरांचा एकच निर्धार, महेश दादाच पुन्हा आमदार. धन्यवाद. पैलवान कुस्तीगीर रांगडाव गडी मर्दानी शर्यत पहिला. धन्यवाद. एक विनंती आहे उपस्थित असलेल्या सगळ्या पुरुषांना, महिलांना, तुमच्या हातामध्ये टोपी आहे, तुम्ही तुमचीच घाला. आता मी सांगणार, मग तुम्ही म्हणणार हा टोपी घालतोय, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या हाताने तुमचीच टोपी घाला, ती सुंदर दिसते. आणि टोपीचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, ती आपली अस्मिता आहे. टोपीचा प्रश्न वेगळा आहे, अनेक जण टोप्या घालतात, पण तुमच्या डोक्यावरती जी भगवी टोपी आहे ना, त्या भगवी टोपी तुमच्या डोक्यावरती असल्यामुळेच हातात हिरवा चुडा आणि कपाळावरती केशरी गंध आहे. ती टोपी जर नसती तर कदाचित वेगळी परिस्थिती असती. म्हणून टोपी घाला. टोपी त्याच्यासाठी घालायची, ती अस्मिता तुम्ही जपली पाहिजे, महिलांनी जपली पाहिजे. आज जर तुम्ही ती अस्मिता जपली तर उद्याची येणारी पिढी ती अस्मिता जपणार आहे. त्याच्यामुळे ती टोपी घ्यायची ना आपल्याच पोराला आणि पोरीला आपण टोपी घालायची ना आपण तसंच बसायचं. त्याच्यापेक्षा तुम्ही टोपी घाला, तुमची पोरगीन पोरग पाहून घालून मम्मीने टोपी घातली म्हणून मी पण घालतो. पहिली महिलांना विनंती आहे, तुमच्या हाताने तुमची टोपी घाला, ही आपल्याला विनंती असेल. आणि आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी गणेश साहेबराव सस्ते यांना विनंती, आपण मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी ज्यांचं आगमन झालंय ते स्थायी समितीचे माजी सभापती संतोषचंद्र लोंढे, मनापासून स्वागत. आणि वक्त्यांना माझी परत एकदा विनंती आहे की आपण वेळेला महत्व द्या. फक्त आपल्याला 10 वाजता आचारसंहितेचा नियम पाळायचा असतो, त्याच्यामुळे विनंती, वेळेला महत्व द्या. प्रत्येक वक्त्याला विनंती. हॅलो. आदरणीय व्यासपीठ, आज या ठिकाणी आपल्या विभागातील कार्यक्षम आमदार, महायुतीचे उमेदवार आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या विजयी संकल्पासाठी आज या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी दादा बद्दल बोलायचं झालं तर आपल्या भागात गेल्या 10 वर्षात दादांनी भरपूर काही कामं केलेली आहेत. हॉस्पिटल या ठिकाणी जवळपास 800 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी दादांनी वायसीएम नंतर सर्वात मोठं हॉस्पिटल आपल्या पिंपरी चिंचवड भागात तयार होत आहे, ते आपल्या या मुळशीमध्येच होत आहे. त्याचप्रमाणे आयुक्तालय, आरटीओ, तसंच आपल्या भागात कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न होता.
तो कचऱ्याचा प्रश्न कमी करण्यासाठी या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प हा देखील दादांच्या माध्यमातूनच या ठिकाणी झालेला आहे. चिखलीतील संतपीठ असे आपल्या ग्रामीण भागात तळवडे, चिखली, मुशी, धुळगाव, चरवली भागामध्ये अनेक डीपीचे रस्ते मार्गी लावण्याचं काम आदरणीय महेश दादांनीच केलेलं आहे. आज या ठिकाणी एवढंच सांगतो, दादा शेरों से लड़ना है, आगे शेर ही चाहिए, कुत्तों को मारना हमें पसंद नहीं. शेरों से लड़ना है, आगे शेर ही चाहिए, कुत्तों को मारना हमें पसंद नहीं. याप्रमाणे दादांबरोबर समोरचा उमेदवार अनेक वेळा दादा गुन्हेगार आहेत अशी बतावणी करत आहे. हो, दादा गुन्हेगार आहेत. दादांनी कोरोना काळात रात्रंदिवस बेड उपलब्ध करून दिले, व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. हा गुन्हा दादांनी केलेला आहे. आपल्या भागात रात्री 1-2 वाजता सुद्धा जर कोणी फोन केला तर त्याचा फोन उचलणं हा गुन्हा देखील दादांनी केलेला आहे. फोन त्यांनी स्विच ऑफ केला नाही. आपल्या भागातील गोरगरीब असो, श्रीमंत असो, लहान मुलांनी जरी फोन केला तर त्याच्या वाढदिवसाला हजेरी लावणे हे काम दादांनी केलेलं आहे. हाही दादाचा गुन्हाच आहे. असे सर्व गुन्हे करणारे दादा खऱ्या अर्थाने आज गुन्हेगार ठरले. ते कुणासाठी? तर आपल्यासाठी. हे सर्व गुन्हे दादांनी आपल्यासाठी केलेले आहेत आणि असे गुन्हे करण्याची ताकद आपण पुन्हा एकदा दादांना हॅट्रिक करून या ठिकाणी द्यायची. जाता जाता एकच सांगतो, हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार. हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार. दादा आपल्या कामाचा डोंगर या ठिकाणी भरपूर मोठा आहे. हत्तीसारखे आपले काम आहे. कितीही कुत्ते भुकू द्या, आपल्याला काही फरक पडणार नाही. या ठिकाणी 1 लाख प्लस आपण विजय होऊ हा संकल्प या ठिकाणी आज करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. हे आमचे महेश दादा, आपले महेश दादा. सन्माननीय अगदी पुढच्या 10 मिनिटात या ठिकाणी आदरणीय आमदार महेश दादा लांडगे यांचं आगमन होत आहे. एक विनंती, गेटवरती गाड्या लावलेल्या आहेत. एक फॉर्च्युनर आणि एक इनोवा आहे. कृपया त्या गाड्या आपण फक्त बाजूला घ्या ही आपल्याला विनंती आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय संजय शेठ हजारे, पैलवान संजयराव हजारे यांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना विनंती की आता आपल्याला टाइमचं लिमिट आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक राजू शेठ सस्ते पाटील आणि त्याच्यानंतर नगरसेविका. मी बरोबर घेतो प्रोटोकॉल प्रमाणे. उपस्थित सर्व मोशी गावातील ग्रामस्थ, दादाचे सर्व दिलदार सहकारी मित्र, व्यासपीठावरील आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमतः मी आपणा सर्वांचं या ठिकाणी दादांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. या ठिकाणी दादांच्या बाबतीत सांगायचं म्हणतं तर ज्यावेळेस आचारसंहिता चालू झाल्यानंतर दादांनी ज्यावेळेस आपल्या प्रचाराचा नारळ भोसरीमधून फोडला, अतिशय धुमधडाक्यामध्ये भोसरीमधून नारळ फोडत असताना त्या ठिकाणी 2 दिवस गेल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये तेवढ्याच तो आम्हाला चरवली गावामध्येही प्रचाराचा नारळ फोडला आणि त्यानंतर 2 दिवसांनी आपल्या मोशीमध्ये तेवढ्याच तोलामध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मोशी गावच्या नागेश्वर मंदिरासमोर प्रचाराचा नारळ फोडला. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर दादांनी जो शड्डू ठोकला त्या शड्डूमध्ये जाणवलं की दादांचा त्या ठिकाणी नुसता विजय नाही
तर त्या ठिकाणी हॅट्रिक होऊन दादा 1 लाखाच्या मताधिकाने निवडून येणार आहे असं त्या शेड्यूलमध्ये जाणवलं. दादांनी ते दाखवून दिलं. कारण की दादांच्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या भोसरी विधानसभेचा इतक्या मोठ्या प्रमाणात कायापालट केलेला आहे दादांनी की जेणेकरून तळवड्यापासून तर चिखली असेल, मोशी असेल, डुडुळगाव असेल, सरवली असेल, दिघे असेल, नेहरूनगर असेल, या सर्व भोसरी विधानसभेमध्ये अनेक प्रकारचा विकास कामांचा दादांनी डोंगर रचलेला आहे. डोंगर की जेणेकरून आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही एवढ्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात कामाचा डोंगर, विकासाचा डोंगर दादांनी रचलेला आहे. जेणेकरून चिखलीमध्ये जे देव आणि आळंदीच्या पवित्र अशा भूमीमध्ये आहे ते म्हणजे आपल्या पुढील भविष्यात जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला सांप्रदायिकाचा वसा लाभावा यासाठी जे संत तुकाराम विद्यापीठ उभं केलेलं आहे त्या विद्यापीठामुळं अनेक चांगल्या पिढी या ठिकाणी भविष्यात घडणार आहे. आणि त्याचप्रमाणे पुढे विशेषतः करून खूप पुढील 50 वर्षाची सोय की जेणेकरून भीमा आंध्रा आस्केटचं जे 268 MLDचं पाणी आहे ते चिखलीमध्ये आणून ते आता 100 MLD जवळजवळ चालू झालेला आहे. हा खूप मोठा प्रश्न पाण्याचा सुद्धा दादांनी या ठिकाणी सोडवलेला आहे. ते करत असतानाच पुढील चिखलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रकल्प उभे केले आहेत. ते करून पुढं आपल्या मोशीमध्येच पहा की या ठिकाणी जे एक्झिबिशन सेंटर आहे ते एक्झिबिशन सेंटरमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी चालू केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जे जिल्हा कोर्ट न्यायालय आहे या ठिकाणी येऊन ते आता त्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे की जेणेकरून आपल्याला भविष्यात पुण्याला सुद्धा जायची गरज नाहीये. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं या ठिकाणी जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे ते या ठिकाणी आणलेलं आहे. ते करून पुन्हा मोशीमध्ये जे कचरा डेपोच्या बाजूने जो 500 मीटरचा बफर झोन होता तो बफर झोन दादांनी 100 मीटरवर आणला. त्यामुळं 100 मीटरमुळं त्यामुळं अनेक गोरगरिबांची जी जागा होती त्या ठिकाणी दादांना ज्यावेळी 500 मीटरचा बफर झोन होता त्यावेळी गोरगरिबांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं घर बांधता येत नव्हतं. त्या जागा अशाच पडून होत्या. परंतु दादांनी ज्यावेळी 100 मीटर त्या ठिकाणी मंजूर करून आणला त्यामुळे अनेक गोरगरिबांचे प्रश्न त्या ठिकाणी त्यांची स्वप्न घराच्या माध्यमातून पूर्ण झाली. हा खूप मोठा प्रश्न या बफर झोनच्या माध्यमातून दादांनी सोडवलेला आहे. ते करत असताना विशेषतः करून आम्ही जो पिंपरी चिंचवड जो कचरा येतो कचरा डेपोच्या समोरच आता आम्ही राहिला आहेत. महापौर आपले शरदराव बोराडे असतील किंवा अनेक मंडळी आमची हजारे वस्ती, बोराटे वस्ती किंवा प्राधिकरण अशा या प्राधिकरण किंवा इकडले गाव सुद्धा की जेणेकरून एक 8-10 वर्षाच्या अगोदर कचरा टाकल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुर्गंधी वाहत होती हे आम्हाला माहिती आहे. कारण आम्ही समोर कचऱ्याच्या समोर आम्ही राहत होतो. आमच्या इथे कुठले पाहुणे आले किंवा कोण बाहेरची माणसं आली गाडीतून उतरले तर ते आम्हाला पहिले विचारायचे की तुमच्या इथं का साखर कारखाना आहे का इथं म्हणायची. अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी उतरल्यानंतर इतकं भयानक त्या ठिकाणी दुर्गंधी येत होती की पुढची जी येणारी माणसं आहे ती विचार करायची इथं थांबावं का नाही. तो प्रश्न दादांनी येत्या 5 वर्षात तो वेस्ट टू एनर्जीच्या माध्यमातून सोडवला गेला. त्या कचऱ्यावरती प्रक्रिया होऊन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प केल्यामुळे त्याचा फायदा तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला झालाच. तो फायदा म्हणजे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 14 मेगावॅटची लाईट रोजची तयार होत असते आणि ती लाईट तयार होत असताना तो जो कचरा आहे त्याचे कचऱ्याचं सुद्धा त्या ठिकाणी जाळून त्या ठिकाणी राख तयार केली जाते आणि ती राख तयार करून त्याच्यावरती जे पॅव्हिंग ब्लॅक आहे त्याचे सर्व त्याचे त्या ठिकाणी प्रोडक्शन केलं जातं. हे करत असताना पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर त्याच ठिकाणी 70 एकरमध्ये MMIची जी इन्स्टिट्यूट संस्था आहे त्या ठिकाणी दादांनी आता नवीन तो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी मंजूर करून आलेला आहे. हे करत असताना पुन्हा जाऊन जो सफारी पार्क आहे 180 एकरमध्ये त्या सफारी पार्कचं सुद्धा भविष्यात त्यांनी मंजूर करून ठेवून तो प्रोजेक्ट सुद्धा चालू होणार आहे. आणि या भविष्यात मोशी जसं YCM हॉस्पिटल आहे ते YCM हॉस्पिटलपेक्षाही आपल्या ससून पुणे जिल्ह्यातलं जे ससून हॉस्पिटल आहे त्यापेक्षाही मोठं 34 एकरमध्ये 850 बेडचं
हॉस्पिटल त्या ठिकाणी दादांनी आणलेलं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये विशेषतः करून कॅन्सरसाठी आणि जे काही भाजलेले पेशंट असतील त्यांच्यासाठी आणि अनेक प्रकारचे जे काही भविष्यात अनेक प्रकारचे काही जे आजारी पेशंट असतील त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार करायचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. अशा अनेक सुविधा दादांनी या ठिकाणी आपल्या या 5 वर्षात खूप त्यांनी आणून ठेवलेलं आहे. मी या ठिकाणी जाता एकच सांगेल की आपल्याला आपल्या भविष्यात हिंदू राष्ट्रासाठी हा भारतीय जनता पक्ष खूप महत्वाचा आहे. कारण जेणेकरून आपला दादा हा संसदेत हिंदू राष्ट्रासाठी ज्याने आवाज उठवला असा आपला दादा आपला स्वराज्य रक्षक आहे. आपल्या सर्व माता भगिनींसाठी आपल्या सर्वांसाठी स्वराज्य रक्षक आहे. म्हणून आपण सर्वांनी येत्या येणाऱ्या 20 तारखेला दादांना बहुमत 1 लाखाच्या पुढे देऊन सर्वांनी निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी डुडुळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दिगंबर शेठ तळेकर आपल्याला विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. तळेकर साहेबांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक सन्माननीय प्राध्यापक राजूजी सस्ते आपल्याला विनंती असेल आपण मनोगत व्यक्त करावं. परत विनंती आहे वक्त्यांना वेळेचं बंधन आहे हे लक्षात ठेवा. उपस्थित सर्व मुशी गावातील मुशी चरवली डुडुळगाव दिघी हे सर्व दादा प्रेम करणारे सर्व मंडळी माता भगिनी विशेषतः ग्रामीणमध्ये हा संवाद मेळावा घेत असताना आपण सर्वांनी या ठिकाणी दादा प्रेम दाखवून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः आपल्या सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व उपस्थित माता पिता बंधू भगिनींचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. वेळेचं भान लक्षात घेऊन मी थोडक्यात आपल्या या ठिकाणी आपल्या पुढे जे 25-30 वर्षाच्या कालखंडामध्ये जो इतिहास घडला त्याची थोडक्यात या ठिकाणी आठवण देत असताना महापौर उपमहापौर आपले शरदभाऊ बोराडे या ठिकाणी आहेत. मित्रांनो, गेल्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये 2 पंचायत या ठिकाणी 10 वर्ष आपले वाया गेले. त्यानंतर दादांना आपण त्या ठिकाणी नारळाचं चंदन देऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी एक आपल्या ग्रामीणमध्ये आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात नावलौकिक असणारा एक महेश दादा म्हणून प्रथमतः 5 वर्ष आपण त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं. नंतर दादांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या देखील काळाखंडामध्ये आपण सर्वांनी साथ देऊन प्रचंड बहुमताने दादांना आपण निवडून दिलेले. मित्रांनो, भोसरीचा मतदारसंघ असा आहे 2 टीम झाल्या 3री टीम घ्यायची म्हणलं की सगळ्यांच्या पोटात दुखतं. कारण तुम्ही आजूबाजूच्या तालुक्यात बघा 6-6, 7-7 वेळा आमदार होतात. तुम्ही आता महापौर साहेबांना माहिती आहे, चंद्रकांत अण्णालाही माहिती आहे आणि आमच्या शेजारी आता संतोष भाऊ लोंढे आहेत. 25 वर्षापूर्वी सावतामाळी तरुण मंडळ म्हणून खेळ 50 मुलांचा सैन घेऊन मी महापौर साहेबांनी माहिती आहे त्या ठिकाणी गेला असताना सांगितलं गेलं की वसंतांना महापौर होणार आहेत. परंतु त्या ठिकाणी जात असताना सकाळपासून तर 2:30-3 वाजेपर्यंत नाव डिक्लेअर होस्तवर आणि आणामाने जर आलं की जेव्हा भोसरीमधील पिंपरी चिंचवड शहरामध्ये नानाचं महापौर पद मिळतंय, सगळ्या गावातील भोसरीकरांना आणि ग्रामस्थांना ग्रामीणमध्ये आनंद झाला होता. त्यावेळेस डुडुळगाव महापालिकेत नव्हतो आप्पा, परंतु अशा वेळेस देखील ते तर गेले 25 वर्षे, परंतु त्याच्या कालखंडामध्ये 10 वर्षे
गेल्यानंतर आताचे 10 वर्ष बघा. अरे या दादांनी महापौर झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर, स्थायी समिती चेअरमन, नंतर प्रथम आमदार, दुसऱ्यांदा आमदार, ज्या अर्थाने तुमच्या ग्रामीण भागाला जे न्याय देण्याचं काम केलं, चरवली सारख्या गावामधील पूर्वीकडील चरवली गाव, त्या ठिकाणी प्रथमतः महापौर पद देण्याचं काम कुणी केलं असेल तर पिंपरी चिंचवड शहरात ते दादांनी केलं. त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले राहुल दादा जाधव हे पहिल्यांदा रिक्षा चालत होते, सगळ्यांना ठाऊक असणार आहे. परंतु अशा माणसाला देखील त्यांनी महापौर पद दिलं. आणि राहिले आमच्या संतोषांना, त्यांना देखील चेअरमन पद त्या ठिकाणी त्यांनी स्थायी समितीवर दिलं. आणि ग्रामीण मंदिर येणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्हाला सर्वांना सांभाळून घेणारा नेता म्हणून ज्याची ओळख असत ते आदरणीय महेश दादा आहेत. आणि आता मी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आणि बोलणे इतका नाही, काही उंची नाही, परंतु आपण सर्वांनी ग्रामीण मधून हा विषय घेतला पाहिजे की 2 इलेक्शन झाले. दोन्ही इलेक्शन मध्ये आपल्या भागामधून, ग्रामीण मधून म्हणते चिखली, तावडे, रुपीनगर, मुळशी असन, बोराडेवाडी असन, धुळगाव असन, चिखली असन, चरवली असन आणि शेवटचा कोपरा आपल्या दिघी जोडला होतो. प्रचंड बहुमताने दादांना आपण ग्रामीण मधून उचललेले, याची सर्वांनी कार्यकर्त्यांनी नोंद घ्यायची. अरे आपण काय या ठिकाणी येतो, दादा येणार वाट बघतो आणि काय करतो, दादांच्या पुढे पुढे करत असतो. असं न करता ग्रामीण मध्ये चावडी वयस्कर मंडळी असतात, समोरची बाजू आपल्याला युक्ती सांगत असताना आपण समोरच्याला पटवून दिलं पाहिजे. अरे आपल्या ग्रामीण करता दादांनी काय केले तुम्हाला कल्पना नसेल. माझा मुलगा या ठिकाणी सचिन तळेकर आहेत, योगेश भाऊ आहे, तानजी तळेकर आहे, संतोष तळेकर आहे, कस्तुरबा तळेकर आहे. जवळजवळ कंप्लीट 8 ते 10 बिल्डर दादांनी तयार केलेले आहेत. नाही रे कुणाच्या पुढे फाईल ठेवली, दादांनी फोन केली, सगळं फाईल पुढे जाती. आज आपली पोरं आणि दूध घालून गावावरून शेतीचं काम करून आम्ही सगळेजण शेतकरी वैतागलो. परंतु या दादांना बाहेरच्या पेक्षा गावातल्या लोकांना, सर्व गावातील लोक असतील बघा, 4-4, 5-5 लाख रुपये लोकांना भाडं मिळतंय. 10 वर्षापूर्वी मी जर तुझं काम नाही केलं लगेच फोन करायचं, त्याचं पाडून टाक. परंतु दादा असं व्यक्ती नाहीये, समोरचा माणूस माझा असो दुसरा असू, कुठल्या पक्षाचा असू, पण दादांनी कुठलाही या संघामध्ये कधी दुखावले नाही. मतदारसंघामध्ये मी एवढंच सांगतो या ठिकाणी की आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो न्याय द्यायचा ग्रामीण मध्ये ज्यांनी आपल्याला मान दिलाय ते आदरणीय महेश दादा लांडगे यांना मी माझ्या डुडगाव सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी डुडगावच्या वतीनं, संपूर्ण डुडगावच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी 5 मिनिटात या ठिकाणी आदरणीय आमदार महेश दादा लांडगे यांचं आगमन होत आहे. आणि आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय प्राध्यापक राजूजी सस्ते साहेब यांना विनंती करतो. माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक अण्णासाहेब मगर सहकारी बँक, आपल्याला विनंती, आपण मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सस्ते साहेबांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर नगरसेविका सुवर्णताई विकासांना बुर्डे ताईंना विनंती, आपण मनोगत व्यक्त करायचे. फक्त वेळेची मर्यादा आहे, याची आपण नोंद घ्या. मोशी परिसरातील सर्व मोशी ग्रामस्थ, त्याचबरोबर आपल्या मोशी परिसरामध्ये मोठ्या सदनिका या ठिकाणी उभे राहिलेल्या आहेत. या सदनिकामधील माझे सर्व बांधव भगिनी या ठिकाणी एकाच दिवसाच्या निरोपावर महेश दादावर प्रेम करणारे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी महेश दादा मित्र परिवाराच्या वतीनं प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. आपल्या महेश दादांवर प्रेम करणारे अनेक व्यक्ती, महेश दादाने आपल्या हृदयामध्ये या ठिकाणी जागा निर्माण केली, त्याची अनेक प्रकारची कारणं आहेत. ग्रामस्थ बंधू भगिनींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या 2017 पूर्वी आपलं मोशीगाव, चरवली गाव, डुडुळगाव, तळवडे, चिखली कशा प्रकारे होतं, गुगल मॅप काढून तुम्ही 2017 पूर्वीचा आपला ग्रामीण भाग पहा.
शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामधला फरक आपण त्या ठिकाणी गुगल मॅपवर आपण पाहू शकतो. खऱ्या अर्थानं चरवलीमध्ये बुर्डे वस्तीकडे जाणारा रस्ता होता का? चरवली गावामध्ये स्मशानभूमीकडून जाणारा रस्ता होता का? जो 90 मीटरचा आता रस्ता होतोय आपला तो होता का? अनेक प्रकारच्या विकसित अशी जी काही घरं आहेत गोरगरिबांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून निर्माण झालेली ती होती का? आयटी पार्क होतं का? म्हणजे अजून सुरू व्हायचंय, परंतु त्यासाठी दादांनी मंजुरी आणलेली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आपण जाताना येताना आपण पाहत होतो पाण्याची सुविधा होती का? मला सांगा, ज्यावेळी आपल्याकडे एक गुंठा विकून काही ठिकाणी घरं बांधण्यात आली, त्या घराला शास्तीकर कोणी आणला? खरं सांगायचं मला, शास्तीकर कोणाच्या काळात झाला? म्हणजेच विकास आघाडी, महाविकास आघाडीच्या काळात. म्हणजे आता महाविकास आघाडी त्याला नाव दिलं, त्या काळामध्ये त्या पक्षाने शास्तीकर आपल्यावरती टांगती तलवार आणली. हा शास्तीकर विधानसभेत आपल्या वाघाने म्हणजे महेशदादाने डरकाळी फोडून सांगितलं की हा शास्तीकर रद्द झाला पाहिजे. 472 कोटी रुपये आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या लोकांचे माफ केले आणि जे विरोधात आहेत त्यांचे सुद्धा 20-20 लाख रुपये आज शास्तीकर माफ झालेला आहे. आणि आज मोठ्या उजळ मातेने सांगतात आमची काय तुतारी का फुतारी काय ती. मला पुढचं पण बोलता येतं, पण ते बोलायला ते इथं योग्य नाहीये. मला सांगायचंय की या लोकांनी शास्तीकर बसवला, शास्तीकर माफ केला दादानी, आणि दादावरच काय सांगतायत काय काम केलं. अरे एवढा 472 कोटी. या माझ्या आया बहिणी या नवीन नवीन सोसायट्यांमध्ये राहायला आल्या. बिल्डरचं काम असतं त्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा देणं, त्यांच्याकडून लिहून घेतलं जातं अशा प्रकारच्या सुविधा तुम्हाला दिल्या जातील. स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं जातं की तुमची ड्रेनेजची व्यवस्था आम्ही करू, पाण्याची व्यवस्था आम्ही करू, वेगवेगळ्या सुविधा आम्ही देऊ, आणि मग महानगरपालिका त्यांना येस म्हणतं. आता ते काय अधिकारी असतात काय असतं ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे चिरीमिरी देऊन काय होत असेल आणि त्यांना कंप्लेसेशन सर्टिफिकेट देऊन मोकळं करायचं आणि त्याच्यामध्ये गुंतागुंत करून ठेवायची. परंतु तुम्ही सांगा, या लोकांचा भावी काळात एवढ्या सोसायट्या होणार आहेत, एवढे रस्ते होणार आहेत, सोसायटी आपोआप होतात का? विकास झाला तर तुमच्या सोसायट्या निर्माण होतील, रस्ते झाले तर तुमच्या सोसायट्या निर्माण होतील, पाणी आलं तर तुमच्या सोसायट्या निर्माण होतील, रस्त्यांचा विकास झाला तर सोसायट्या निर्माण होतील, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आले मोठमोठे तर सोसायट्या होतील. माझ्या राजकीय जीवनामध्ये 25 वर्ष मी राजकीय जीवनात काम करतोय, परंतु एवढे मोठे प्रकल्प कोणत्याच आमदाराने आणलेले नाही हे मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते मला माहित नाही, परंतु आयटी पार्क, मोठमोठ्या प्रकारचे पाण्याचे प्रकल्प जो आहे 268 MLDचा, तो पाण्याचा प्रकल्प आणायला किती जीर लागते, किती प्रकारचं त्याच्यासाठी खस्ता काढावे लागतात हे आपल्याला माहिती आहे. विकास आघाडीच्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एवढ्या सोसायट्या होणार आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक राहायला येणार आहेत, त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा या ठिकाणी पाण्याची सुविधा द्यायची म्हणल्यानंतर आपल्याला तशा प्रकारे करावं लागणार आहे. तर या ठिकाणी दादांचं आगमन 5 मिनिटात या ठिकाणी झाले आगमन. सगळ्यांनी दादाचा गजरा या आपल्या गोष्टीच्या भागाला आपण सर्वांनी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय मनोहर लांडे यांचं आता या ठिकाणी आगमन झालेलं. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत तमाम मोशीकर बंधू भगिनींच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय आमदार मनोहर लांडे यांचं मनापासून स्वागत करूया.
सोबती आमचे महेश दादा आपले दादा दैवांचे महेश दादा आपले दादा एक मिनिट फक्त एक मिनिट. कमळ फुलवतात माझा स्वप्न रुजवतात. एकदा सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण सगळ्यांनी जरा बाजूला सरा ना. या अखंड हिंदुस्थानचं दैवत ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण हा सोहळा साजरा करू शकतो. महाराजांची घोषणा एकदा देऊयात. दादांच्या शुभ हस्ते या अखंड हिंदुस्थानच्या दैवाला आपण पुष्पहार प्रदान करूया. रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आणि आता आदरणीय राहुल दादा उपस्थित सर्व मोशी ग्रामस्थ, डुबेगाव ग्रामस्थ, सर्व पंचक्रोशीतून आलेले नागरिक बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि 10 वाजेपर्यंत आपल्याला टाइम आहे. आज चिखली आणि जाधववाडीमध्ये प्रचार यात्रा असल्यामुळे दादांना खूप उशीर झाला. दादांच्या प्रेमापोटी जमत असलेली लोक, औक्षण करत असलेली लोक आणि दादांना आशीर्वाद देताना खऱ्या अर्थानं भावुक होऊन आशीर्वाद देणारी लोक, ही सर्व पोचपावती गेल्या 10 वर्षापासून दादांनी अतिशय प्रामाणिक अगदी मनापासून जो आपल्या समाविष्ट गावांचा विकास केला आणि त्या विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दळणवळण ही साधनं वाढली आणि त्याच माध्यमातून लोकांना काही आर्थिक स्वरूपात मदत चालू झाली. त्याचं कारण असं आहे की जे डीपी रस्ते झाले, डीपी रस्त्याच्या माध्यमातून आरक्षण डेव्हलप झाली आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांना भाडीतोडी चालू झाली. खरं तर अनेक आरोप दादांवर होतात, परंतु दादा त्याचं उत्तर हे विकासातून देतात आणि विविध कामांमधून देत असतात. आज या मोशी गावचा एक इतिहास आहे. या गावाला बैलगाड्याची एक परंपरा आहे आणि बैलगाड्याच्या माध्यमातून अनेक लोक, अनेक बैलगाडा मालक या मोशीमध्ये घडलेले आहेत. परंतु जेव्हा या बैलगाड्यावर बंदी आली तेव्हा संपूर्ण पुणे जिल्हा एकाच माणसाकडे आशेने पाहत होता. तो माणूसमध्ये आदरणीय आमदार महेशदादा लांडगे की हाच व्यक्ती आपला बैलगाडा चालू करू शकतो आणि म्हणून आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या बैलगाड्या शर्यतीवरची बंदी उठवली आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यत चालू झाली. बैलगाड्यामुळे फक्त बैलगाड्यावाल्याचं नाव होत नाही तर त्यातून आर्थिक चलन देखील त्यामधनं होत असतं, आर्थिक धंदा देखील होत असतो. त्यामध्ये चहा, नाश्ता, बिस्लरी, हॉटेलवाले, ट्रान्सपोर्टवाले अनेक व्यवसाय त्यामधनं होतात आणि विशेष म्हणजे आपलं गोपालन देखील होत असतं. त्याच माध्यमातून खिल्लार जातीचं गोपालन होऊन, गायीचं रक्षण होऊन, त्याच माध्यमातून आपली खिल्लार बैल यांना एक चांगल्या पद्धतीनं आपण सांभाळू शकतो. याच विषयाचं दादांनी कोर्टात देखील
आपले वकील देऊन आपल्या बैलगाडा मालकांना न्याय देण्याचं काम केलं आणि म्हणून या समाविष्ट गावांमध्ये तळवड्यापासून तर दिघीपर्यंत अनेक कामं दादांनी त्या माध्यमातून केली आणि म्हणून 10 वर्षांनी देखील दादांच्या प्रेमापोटी आपण देखील 6 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात। येणाऱ्या 20 तारखेला मतदान होणार आहे। दादांचं पहिल्या भारतीय जनता पार्टी हा देशातील सर्वात मोठा पक्ष आणि या पक्षामध्ये पहिली जी 99ची यादी जाहीर झाली महाराष्ट्राची त्यामध्ये आपल्या दादांचं नाव आहे। कारण प्रामाणिक काम केलं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या उमेदवारांमध्ये दादांचं नाव आलं आणि त्याच माध्यमातून येणाऱ्या 20 तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय महेशदादा किसनराव लांडगे चिन्ह कमळ या चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतर काय होणार आहे तुम्हाला मी आवर्जून सांगतो। तुमच्याकडनं एक हॅट्रिक करणारा आमदार घडणार आहे आणि या महाराष्ट्राचा मंत्री म्हणून तुमच्या आशीर्वादाने दादा शपथ घेणार आहे। म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, भविष्य काळामध्ये माझ्या माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी या समाविष्ट गावांचं राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या भागाला पुरेसा विकास मिळण्यासाठी म्हणून आपलं एक बहुमूल्य मत हे दादांना द्यावं आणि भरघोस मताने आपण सर्वांनी दादांना निवडून द्यावं ही आपल्याला कळकळीची विनंती करतो। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, दादांना पुन्हा एकदा आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। त्यानंतर या ठिकाणी आदरणीय माजी उपमहापौर शरदराव बोराडे साहेबांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं ही विनंती। भोसरी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी संवाद मेळावा होत असताना समोर बसलेले सर्व माझे सहकारी तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक, या बाजूला बसलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा फडणवीस साहेब यांच्या सर्व लाडक्या बहिणी व आमच्या सर्वांच्या आमदारासहित सर्वांच्या लाडक्या बहिणी, आज आपण दादांना सकाळ धरणं बोराडवाडी जाधववाडी त्यामुळे थोडासा वेळ झाला, त्याबद्दल मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। मी थोडक्यात दादा जे आपल्याला बोलतात ह्या ग्रामीण भागात विकास नाही झाला त्याच्याबद्दलच थोडक्यात बोलणार आहे। दादा 97 साली दिघी चरोली दुडुगाव मुशी चिखली आणि तळवड 97 साली हे महापालिकेत गेले। आमच्यासारखे काही निवडून आले, आम्हाला 10 वर्ष मिळाले, काहींना 5 वर्ष मिळाले। पण दादा त्या टाइमला आम्ही सर्व ग्रामीण मधून ज्या वेळेस महापालिकेत निवडून गेल्यानंतर त्या टाइमला छोटे छोटे कामं होती ते आम्ही कुणाला पाण्याचे कनेक्शन अजून छोटे रोड असतील आणि ते आम्हाला काम करता आली। त्याच्यानंतर ते म्हणतात महापालिकेत दादा मी तुझ्यापेक्षा 2.5 वर्ष जास्त काढलेले। महापालिकेत त्यावेळेस दादा आम्हाला जसं तुम्ही पदं दिली आत्ताच्या चालू घडीला त्या टायमाला महापालिकेवर बडे बडे प्रास्ताविक बसले होते महापालिकेचे, त्यामुळं आमच्या या भागात कधी पदं मिळत नव्हती आणि ती पदं फक्त त्यांच्या जवळचे नातेवाईक त्यांचे हितसंबंधित यांना पदं मिळायची। दादा खऱ्या अर्थाने आम्हा दोघांना या भागातून आम्हा दोघांना पदं मिळाली। मला उपमहापौराचं पद मिळालं। हे पद कोणतं दादा? नारळ स्वीकारायचं आणि आभार मानायचं। त्याच्यानंतर आमचे सोडगे मित्र दत्ता काका साने यांना विरोधी पक्ष नेतेपद म्हणून मिळालं। मग आता तुम्हाला माहिती आहे दादा विरोधी पक्षमध्ये काय, आणि दादा खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर 2014 साली ज्या वेळेस तू महापौर झाला, आमदार झाला, त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकासाला गती मिळाली। विकासाला गती मिळाली म्हणजे कशी मिळाली दादा? पहिल्यांदा चरवलीचे अप्पाला महापौर केलं, त्याच्यानंतर जाधववाडीचे राहुलदादा महापौर केलं, त्याच्यानंतर दादा तो स्टँडिंगचे चेअरमन भोसरी विधानसभेतल्या 3 केले। म्हणजे ह्या पिंपरी चिंचवड शहरात खऱ्या अर्थानं कैलासवासी लक्ष्मण भाऊ जगताप आणि महेश दादा 2014 साली निवडून आले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं महापालिकेवर तिथं
त्यांनी हे जे पूर्वीचे प्रस्तावित होते त्या टायमाला एक हाती भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या दोघांनी मिळवली. त्या दोघांनी एवढी विकासाची कामं केली. कोण म्हणतो दादा तू किती आमदार पाहिले? मी 77 सालापासून कैलासवासी सोपानराव फुगेपासून तर तुझ्यापर्यंत आमदार पाहिले. दादा एक आमदार असे दिसले नाही मला या आपल्या ग्रामीण भागात. मला तर अशी कुठलीही मोठी योजना ग्रामीण कामं आणलेली राज्य शासनाकडून सर्वात आपल्या जर या शहरात आणि महाराष्ट्रात आम्ही महाराष्ट्रात बरेच फिरलो, जिल्ह्यात बी फिरलो, पण या भोसरी विधानसभेत जे महाराष्ट्र राज्याचे जे मेन प्रोजेक्ट आहे, कॉलेज असू, कॉलेज पूर्वी लोकांची फक्त स्वतःची असायची. महेश दादांनी आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी या जनतेसाठी कॉलेज आणलं. हे जनतेसाठी काम करतं. आणि कोण विरोधक बोलतात दादा का त्यांना 10 वर्ष दिसलं नाही तुझ्यावर टीका करायची? 10 वर्ष तू कामं तेवढी केली, तुझ्या कामावर टीका करतात ते का? 10 वर्ष कशी टीका केली नाही? आता या वर्षी कशी टीका करायला लागले? अरे दादा त्यांच्या पोटात दुखायला लागलं. तुझी ही हॅट्रिक होणार, ही 100% हॅट्रिक होणार. अशा पद्धतीने काम करत असताना दादा एक किस्सा म्हणजे असं आता एक जोक सांगतो. मीडिया दादा तुझं भाषण ऐकलं, आप्पाचं भाषण ऐकलं, गमतीचा भाग घेऊ. तुझं भाषण ऐकताना दादा तू म्हणला भोसरी माझी आई आहे, नितीन आप्पा चरवली माझी मावशी आहे. अरे दादा चिखली आहे, तळवड आहे, डुडुळगाव आहे, मुशी हे आजू आहे तुझं. त्यामुळं तुझी सगळी गावं तुझीच आहे. त्यामुळं या इथून पुढं काही काळजी करायची दादा. आणि या मी पाहतोय आता तुझा जसा प्रचार चालू झालाय, प्रचारात सर्वात जास्त जर सहभाग आमच्या सर्व मुशी गाव असू, भोसरी गाव असू, सर्व आपलं विधानसभेतली जास्त तरुण पोरं जास्त काम करतात आणि प्रचारात सर्वात जास्त गती तरुण पोरं देतात. आमच्यासारखे दादा तुझ्या पाठीशी निश्चित आहे. आम्ही असं कधी मध्ये नाही आलो तर निदान 5 मिनिटं बोलाय आम्ही कधीतरी येऊ. आणि दादा ह्यावेळी गेल्या वेळेस जसा तू 77,000 मधून आलता, मी ह्या नागेश्वर पवित्र भूमीत तुला गॅरंटी देतो तू नक्की 1 लाखाच्या लीडनी निवडून येसान. आणि ही तुम्ही सर्वांना आणि सर्वजण या वेळेच जास्त वेळ झाला, दादा म्हटले होते 9 वाजता, पण आले आणि सर्वांनी याच्यानंतर जेवणाचा स्वाद घ्यायचा आणि आम्हाला बोलावलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी महायुतीचे आपले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शहराच्या अजित पवार गटाच्या अध्यक्षा प्राध्यापक कविताताई संदेश आल्लाट यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. ही विनंती आहे. फक्त आपल्याला 10 वाजेपर्यंत वेळेची मर्यादा आहे. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी, डुडुळगाव, चिखली या भागातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ही आपण मेळावा घेतलेला आहे. खरं तर संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे असा की तुमचा संवाद दादांशी आणि दादांनी केलेल्या विकास कामात तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा मेळावा घेतलेला आहे. खरं तर मी महायुतीच्या घटक पक्षातील एक पदाधिकारी म्हणून आपल्याशी संवाद साधते. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांच्या आदेशानुसार महायुतीचं आम्ही एकनिष्ठेने काम करू. दादा तुम्हाला शब्द देते, राष्ट्रवादीचे जेवढे काही आपले पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते तुमच्या मागे भक्कम पाठीमागे उभे राहणार आहेत आणि तुमच्या या विजयाच्या हॅट्रिक मध्ये आम्ही कुठेतरी खारीचा वाटा उचलणार आहोत. संघर्ष हा सगळ्यांनाच आहे, संघर्ष अटळ आहे, पण जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत रहती है दादा. त्यामुळे आपण जे काही काम केलेलं आहे हे सांगण्याची गरज नाही. विकास हा सगळ्यांना दिसतो, डोळ्याला दिसतो, तो सांगायचा नसतो. त्यामुळे विकास हा झालेला आहे, त्याला शक्यता कोणी नाकारता येत नाही. सगळ्यांनी पाहिलेलं आहे, बोलणारे बोलत जातात, ऐकणारे ऐकत जातात, पण जे काय करायचं ते आपल्या मनाने करायचं असतं. खरं तर महायुती सरकारमध्ये आपण काम करत असताना दादा की माझ्या महिला भगिनींसाठी महायुती सरकारने ज्या काही योजना आणल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही मुख्यत्व सगळ्या महिला भगिनींसाठी अतिशय महत्वाची आहे. आणि या लाडक्या बहिणींना लाभ मिळालाय की नाही? मिळाला असेल तर हात वर करून दादांना सांगा.
मिळालाय. म्हणजे आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल टीव्हीवरती, मीडियावरती, आणखीन कुठं ऐकलं असेल की ही योजना बंद होईल. असं काही होणार नाहीये. ही योजना अखंडपणे अविरतपणे चालू राहणार आहे आणि त्याचा लाभ आपल्या महिला भगिनींना मिळणार आहे, एवढी मी तुम्हाला खात्री देते. आणि दादा, तुमच्या या पुढच्या भविष्यासाठी आणि वाटचालीसाठी मी तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा देते. आम्ही एक निष्ठेने, एक संघपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मैत्रीचं नातं जपणारा दिलदार मित्र या शहराचे माजी महापौर सन्माननीय नितीन आप्पा काळजे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आप्पांचं आपण. आज आपण सर्वजण भोसरी विधानसभेचे उमेदवार माननीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रचाराच्या मेळाव्यानिमित्त सर्वजण उपस्थित आहात. उपस्थितांमध्ये व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी आपणा सर्वांचं अशा या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या ह्या मोशी गावाने असेल, सर्व ग्रामीण भागाने असेल, चांगल्या मताने दादांना निवडून द्यायचं आहे. आणि का निवडून द्यायचं तर आपल्याला माहितीच आहे की गेली 10 वर्ष दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्या नवीन गावांचा विकास झालेला आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की पूर्वीची आपल्या ह्या गावांची परिस्थिती काय होती. ज्यावेळेस 97 गावं गेली आपली महापालिकेमध्ये, सर्वांनीच सांगितलं. त्याच्यानंतर सुद्धा आपली जवळजवळ 17 वर्ष गावांना कुणी वाली नव्हतं. परंतु खऱ्या अर्थाने 2014 मध्ये दादा आमदार झाले आणि आमदारकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 2017 साली आपल्या ह्या महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि त्या माध्यमातून दादांनी खऱ्या अर्थाने चरोली असेल, चिखली असेल आणि आपल्या सर्वच भागांना, माझ्यासारख्या एक व्यक्तीला त्यांनी महापौर पद दिलं, राहुलदादा जाधव यांनाही महापौर दिलं आणि ह्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या ह्या गावांचा दादांच्या माध्यमातून खूप असा मोठा विकास झालेला आहे. आज आपण पाहतो कुठेही जरी गेलं, आपल्या कानाकोपऱ्यामध्ये जरी गेलं कुठल्या गावाच्या, तरी प्रत्येक ठिकाणी डीपीचे रस्ते झालेले आहेत, इतर सर्व क्रीडांगणाचं झालेले, गार्डन झालेली, इतर सर्वच कामं झालेली आणि इथून पुढच्या भविष्यामध्ये जर खऱ्या अर्थाने जर आपण चांगल्या मताने जर दादांना निवडून दिलं तर आणखीन पुढे आपल्या दादांना काम करण्याची संधी मिळेल आणि त्या माध्यमातून जर राज्यामध्ये सत्ता असेल, देशामध्ये सत्ता असेल, महापालिकेमध्ये सत्ता असेल तर त्याशिवाय कुठलाही विकास चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी पुन्हा एकदा दादांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि वेळ थोडा कमी असल्यामुळे दादांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोलावं. धन्यवाद. धन्यवाद. आणि त्यानंतर त्यांचं मनोगत या ठिकाणी होणार आहे. 10 वर्ष विश्वासाची, निरंतर विकासाची. आदरणीय आमदार महेशदादा लांडगे साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. दिलखुलास व्यक्तिमत्व. मोदींची देशाची प्रतिष्ठा. वेळ झालाय, आपण बराच वेळ झाला बसलाय. सगळ्यांनी मी येस्तोर खिंड लढवली. व्यासपीठावर उपस्थित आपले नितीन आप्पा, राहुलदादा, संतोष अण्णा आणि सगळे नगरसेवक, विशेषतः महिला अध्यक्षा कविताताई, आता शरद भाऊ गेले, काळूराम दादी. मी नाव सगळ्यांची घेऊन हे कमी करत नाही, पण आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, गेल्या 1-2 महिन्यापासून म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तशा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विधानसभेचे वारे वाहू लागले. त्यानिमित्त मग सगळीकडेच वेगवेगळ्या पक्षाची लोक आपापल्या पद्धतीने आपापलं मत मांडायला लागली. आम्ही प्रत्येक गाव भेट दौऱ्यामध्ये तळवडेला गेलो, दिघीला गेलो, चरोडीला गेलो, काल परवा, आज चिखलीला गेलो, त्यानंतर मोशीमध्ये आज सगळं आम्ही घेतलं, जाधववाडीपर्यंत घेतलं, भोसरीमध्ये फिरलो. सगळीकडे एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आणि विशेषतः मागच्या 10 वर्षामध्ये या समाविष्ट गावांमध्ये जी कामं झाली त्याच्या माध्यमातून लोकांना खऱ्या अर्थानं 1997 ते 2017 पर्यंतचा जो काही
वनवास होता तो संपला. 2017ला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सरकार स्थापन झालं. पहिल्यांदा नितीन आप्पा महापौर झाले. मोशीकरांचं दुधुळगावकरांचं भाग्य असं आहे की 2 महापौर मिळाले. पहिला नितीन आप्पा नाशिक रोडच्या पूर्वेला, राहुलदादा नाशिक रोडच्या पश्चिमेला. दोघांनी 2-2.5 वर्षामध्ये दोघांनी सगळ्यात पहिलं आपल्या घरात पाहतात तसं दोघांनी आपल्या घरात पाहिलं आणि दोघांनी 1997 पासून ते 2017 पर्यंत आपल्या या समाविष्ट गावांमधल्या लोकांचा झालेली जी धडपड आहे, झालेली जे नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी प्रयत्न चालू केले. 2017च्या आधी सुद्धा ते नगरसेवक होते दोघं पण. एक मनसेत होता आणि एक वेगळ्या विचारधार राष्ट्रवादीमध्ये होते. पण दोघांनाही इथल्या स्थानिक नेतृत्वामुळे काम करण्याची संधी मिळत नव्हती. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना दडपशाही खाली दबाव लागायचा. अनेक मंदिरं अशी होती की जी सार्वजनिक जागेमध्ये महानगरपालिकेच्या जागेमध्ये झाली. राहुलदादांनी जाधववाडीमध्ये गणपतीचं मंदिर बांधलं होतं स्वतःच्या जागेत, ते पाडलं आणि त्याच टायमाला एक दुसरं मंदिर चालू होतं, ते चालूच राहिलं, ते पूर्ण झालं. त्यावेळेस राहुलदादावर प्रेशर होतं. एक टाइम असा आला की चरवली मधल्या काही वाड्या वस्त्यांवरल्या झोन बदली संदर्भामध्ये म्हणजे तिथल्या नागरिकांना त्याचा फायदा व्हावा याच्याकरता नितीन आप्पा सभागृहात बोलत होता. त्यात काही वरिष्ठ पुढाऱ्यांचे विषय होते झोन बदली संदर्भातले. पण ते झोन बदलीचे संदर्भातले विषय चालू असताना नितीन आप्पा म्हणले माझ्या सर्व गावातील शेतकऱ्यांचा असा असा त्रास आहे तर तो पण विषय घ्या. तर त्यावेळेस आमच्या सगळ्या वरिष्ठांनी तो विषय घेतला नाही. त्यामुळं आप्पांनी तो अजेंडा फाडला, तो फेकला आणि सभागृहातनं त्याग केला. आणि त्यावेळेस मी पण समदुःखीच होतो. मला पण थोडीशी मित्रांची आवश्यकता होती आधार देणाऱ्या. कारण मी पण फार मोठ्या झाडाखाली वाढत नव्हतं, तसं वाढत माझं सारखं पाणी ओढून घेतलं जात होतं. त्यामुळे माझी वाढ होत नव्हती आणि मलाही काही करता येत नव्हतं. मग आम्ही तिघांनी मिळून आणि आम्ही सगळ्यांनी मिळून इथं बसलेल्या सगळ्याच लोकांनी मिळून आम्ही विचार केला आणि मग आम्ही 2014ला विधानसभेच्या निमित्तानं अपक्ष लढलो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं साक्षीनं म्हणजे शुभेच्छेनं आम्हाला ती संधी मिळाली. 2013-14ला मी चेअरमन झालतो. त्यामध्ये सगळ्यात पहिलं मी काय केलं, चेअरमन झाल्यावर त्या दोघांना बोलवलं. म्हणलं आजपर्यंत जेवढा विकास तुमचा थांबलाय तो वाढवण्यासाठी माझे वर्षभर जे असतील 5-6 महिने तर तुम्हाला काय पाहिजे तर ते आपण करू. मग या दोघांनी यादी आणली आणि ती कामं चालू केली. आज सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे की जर पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेते असले, पुढारी असले किंवा व्यक्ती असल्या तर आपल्याला पिंपरी चिंचवडच्या बाहेर जाऊन निर्णय घ्यायची गरज पडत नाही. ज्यावेळेस आम्ही 7-8 जण आम्ही नगरसेवक म्हणून काम करत होतो त्यावेळेस आम्ही आमच्या लेटर पॅडवर कामं लिहायचो आणि ती कामं लिहून आम्ही आयुक्तांना नव्हतो देत, आम्ही आमच्या नेत्यांकडे द्यायचो. आम्हाला या कामासाठी बजेट पाहिजे, आम्हाला या कामासाठी आर्थिक तरतूद करा. पण आम्ही गेल्यानंतर असं सांगितलं जायचं राहुलदादा 10 कामं करून टाका, नितीन आप्पा 20 कामं करून टाका, महेश लांडगे 30 कामं करून टाका असं म्हणलं जायचं. आम्ही तिथनं खुश होऊन बाहेर यायचो आमची सगळी कामं होणार म्हणून. आणि ज्यावेळेस आम्ही बजेट पाहायचो त्यामध्ये माझं एकच काम असायचं, राहुलदादाचं एक काम असायचं आणि नितीन आप्पाचं एक काम असायचं. कारण आमच्या बजेट आम्ही दिलेल्या कामांवर विचार करणारी लोक, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पहा, नितीन आप्पा आणि राहुलदादा महापौर झाल्यानंतर समाविष्ट गावातले महापौर झाले. त्यांना समाविष्ट गावातल्या बद्दलची सगळी माहिती होती. तेच महापौर जर शहरातलं झाला असता तर त्याला समाविष्ट गावांमधलं कळालं नसतं.
समाविष्ट गावांमधलं कळालं नसतं. त्यामुळं आम्ही समाविष्ट गावांमध्ये महापौर झाल्यानंतर त्यांना त्यांची तळमळ कळते. म्हणजे एखाद्याच्या घरी भरपूर आहे खायला, त्याला भूक काय कळणार? एखाद्याच्या घरी भरपूर आहे खायला, त्याला भुकेचं महत्व नाही कळणार. पण एखाद्याच्या घरी काहीच नाही, 2 दिवसांनी जेवायला भेटतं, त्याला भुकेचं महत्व असतं. 20 वर्ष जो माझा समाविष्ट गाव हा वंचित राहिला विकासापासून, मग तो कशा काय काय रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, वेगवेगळे प्रकल्प असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, वेगवेगळे आरक्षण असतील, त्याच्यापासून लांब राहिला. त्यामुळं माझं समाविष्ट गावांमधलं दुखणं हे काय आहे हे ओळखणारी माणसं तिथं बसली पाहिजेत. म्हणून हे 2 महापौर त्या ठिकाणी झाले. त्यांनी आल्यानंतर पाहिलं, त्यांच्या लक्षात, त्यांच्या डोक्यातच होतं पक्क की आता आपल्याला संधी मिळाली तर आपण समाविष्ट गावांचा विकास करायचा. आणि ज्यावेळेस ते माझ्या ज्यावेळेस मी त्यांच्यावर कधी आमदार म्हणून कुणाबरोबरच नाही, तर सुवर्णाताई, अश्विनीताई आहेत किंवा अजून कोण नगरसेवक आहे, सगळ्या नगरसेवक, गणेशराव, कुणा संगत मी आमदार म्हणून राहिलो नाही, सगळ्यांबरोबर मित्र म्हणून राहिलो. आणि मग मित्राबरोबर बोलताना मित्रत्व सारखे नाते तयार झाले आमचे. आणि मग मित्र म्हणून आम्ही सांगितलं हट्टानी, राहुलदादा म्हणायचं हे झालंच पाहिजे, नितीनप्पा म्हणायचं हे झालंच पाहिजे, संतोषांना म्हणायचं हे झालंच पाहिजे, अश्विनीताई म्हणायचं हे झालंच पाहिजे, सगळे नगरसेवक म्हणायचे हे झालंच पाहिजे. मग आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. सारिकाताई म्हणायचे हे झालंच पाहिजे. आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली, आम्हाला त्याच्यात यश आलं. सचिन बाबुऱ्या, नितीन, सुनील नवरे. तर एकंदरीत या सांगण्यामागचा उद्देश एवढाच होता की जर पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती आहेत, तर मग आपण आपल्या शहराच्या बाहेर निर्णय घेण्यासाठी कशाला जायचं? मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं का? आपल्याला जर आपल्या शहराचा विकास करायचा आहे, आपल्याला जर आता माझ्या घरात किती त्रास होतो हे मलाच कळणार आहे. मी राहुलदादा जाऊन काय सांगणार माझ्या घरात त्रास होतो? राहुलदादाला पटणार आहे ते. तसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये काय समस्या आहेत हे पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या नागरिकांनाच माहिती आहे. त्यामुळे त्या दूर कशा करायच्या ह्या त्या शहरातल्याच नागरिकांना ठरवायला लागतं. त्यामुळे आपल्याला बाहेर जायची गरज नाही. त्यामुळं आम्ही हे परिवर्तन घडवत आलो ना. 10 वर्ष झालं आम्ही पूर्णपणे समाविष्ट गावांमध्ये वेगवेगळे उपक्रम आणले, वेगवेगळ्या योजना राबवल्या. तुम्हाला सांगितलं आत्ताच मग अशी संतपीठ आणलं. तुम्हाला एक चिखलीमधला किस्सा सांगतो, तुम्हाला फार बरं वाटेल. सांप्रदायिक गाव आहे आपलं, मोशी सांप्रदायिक गाव आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकायला बरं वाटेल. बघा, मी चिखलीमध्ये फिरत असताना लहान लहान मुलं होती, लहान लहान मुलं होती गणेशराव. ती लहान लहान मुलं काय म्हणत होती संतोषराव माहितीये? मी गेलो की ती मला रामकृष्ण हरी म्हणायची. लहान मुलं रामकृष्ण हरी म्हणायची. मी लगेच म्हणायचं तुम्ही संत पिटलाय का? ते म्हणायचे हो संत पिटलाय. म्हणजे हाय हॅलो करणारी आपली पिढी, पुढली पिढी रामकृष्ण हरी म्हणायला लागली संतपीठ बांधल्यामुळं. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं माझ्या नशिबात? याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं माझ्या नशिबात? त्याच्या आई वडिलांना पण किती आदर, त्या घरातल्या लोकांना सांगायची तुमच्यामुळे संतपीठ झालं आणि संतपीठामुळे आमची मुलं घरात आल्यानंतर पहिल्या दिवशी ऍडमिशन घेतलं, दुसऱ्या दिवशी मुलं शाळेत गेल्यानंतर ज्या दिवशी शाळा चालू होती त्या दिवशी शाळेतनं आली मुलं, त्यावेळेस ताई ती म्हणली की रामकृष्ण हरी, आई वडिलांना पण रामकृष्ण हरी म्हणायला लागली. ही परंपरा जी विसरत चाललो होतो ती आपण परत चालू केली. संतपीठ तयार करताना हे बघा, आपल्याकडे एक म्हण आहे, आड्यात असेल तर पावऱ्यात येईल, बरोबर आहे का? तसं संतपीठ निर्माण झालं, ती जागा होती राज्य शासनाची. कुणाची होती? राज्य शासनाची जागा होती. ती जागाच ना तिथं संतपीठ तयार झालं असतं का? त्याच्या पुढे जाऊन सांगतो, संतपीठ निर्माण करताना संतपीठ या संकल्पनेला आरक्षणामध्ये कुठलीच तरतूद नाही आहे. म्हणून आम्ही तिथं ती शिक्षण संस्था म्हणजे आपली माध्यमिक शिक्षणाची परवानगी आणली आणि ते फ्रीमध्ये आम्ही ती जागा घेतली आणि त्याच्यानंतर संतपीठ तयार झालं. माझ्याकडे GR आहे आता एक, आपण भामा आसखेड आणि आंध्रचं 268 MLT पाणी आणतो. मी MLT म्हणलं बरं का, कधी कधी चुकून TMC जातं, त्याचा सुद्धा लगेच गैरवापर केला जातो. आता ओगामध्ये बोलतो कोणीतरी, एक बोर्डवर लिहिलं होतं
750 TMC. आता 750 TMC चुकून नाव गेलं, 750 MLT म्हणायचं होतं. 268 MLT आम्ही भामासखेड आणि आंध्रमधनं पाणी आणलं. त्याचा GR माझ्याकडे आहे. त्या GR मध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं असं, हे पाणी फक्त भोसरी मतदारसंघातल्या 5 गावांसाठी आहे. एक आहे तळवडे, दुसरा आहे चिखली, तिसरा आहे मोशी, चौथा आहे डुडुळगाव आणि 5वा आहे चरवली. पूर्ण शहराला 550 MLT पाणी घेतो आपण पवनेमधनं. आणि फक्त माझ्या भोसरी मतदारसंघासाठी आपण 2017 नंतर 268 MLT पाणी फक्त आपल्या या 5 गावांसाठी आपण आणलं. शास्तीकराचं नोटीस एकाच्या घरी पाठवला मी. दाजी आपल्या विरोधात काम करत होता ताई, त्याच्या घरी आम्ही शास्तीकराचं नोटीस आणि पत्र पाठवलं. म्हणजे आम्ही तर सगळ्यांनाच पाठवतो, पण त्याच्या घरी आपली लोक घेऊन गेली. त्यांनी बाहेरच धरलं, माझ्या घरात देऊ नका म्हणला. अरे पण तुझ्या घरच्यांना पण कळायला पाहिजे ना, हे जे तुझं पाप आहे ते आम्ही फेडले. तुझ्या वडिलांच्या नावावर जो टॅक्स होता ना शास्तीकर, जो तुझ्यामुळे लागला होता, तुझ्या पक्षात काम करतो ज्या नेत्यांमुळे लागला होता, तो आमच्या कार्यकाळामध्ये, महायुतीच्या कार्यकाळामध्ये आम्ही कमी केला. नको म्हणला, माझ्या घरच्यांना कळाल्यावर माझ्या खवळतील. अरे म्हटलं तुला खवळायसाठी नाही आला मी द्यायला, तुझ्या घरच्यांना कळायला पाहिजे तू कुठल्या पापी पक्षात काम करतोय, ते कुठल्या पापी लोकांबरोबर काम करतोय तू, ज्यांनी 460 कोटी रुपये या भोसरी मतदारसंघामध्ये. एक लक्षात घ्या, माझा निर्णय ज्यावेळेस मी सभागृहात मांडला ना, तो सगळ्या पिंपरी चिंचवड शहरासाठी होता. तुम्हाला याच्या आधी कधी आमदार बोलताना दिसलं का सभागृहात भोसरी मतदारसंघाचा? दिसलं का सांगा मला. सभागृहात बोललो, शास्तीकराविषयी बोललो, पिंपरी चिंचवड शहराचा शास्तीकर होता. आणि 460 कोटी रुपये 40,000 प्रॉपर्टीज, मालमत्ता या फक्त भोसरी मतदारसंघातल्या होत्या. फक्त भोसरी मतदारसंघातल्या होत्या. तुम्ही मला आता माझं एक गणित आहे, तुम्ही आकडेवाडी ती इक्वल करत जा, प्लस करीत जा, तुमच्या लक्षात येईल आपला विजय किती सुकर येते. 460 कोटी रुपये 40,000 मालमत्तेचे. एका कुटुंबात आपण 2 लोक धरली, एका कुटुंबात 40,000 कुटुंब झाली. 40,000 कुटुंबात 2 लोक किती झाली? 80,000 झाली. 80,000 लोकांनी तर आपल्याला मतदान केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे का नाही? आता पुढं दुसरं, उपयोक्ता कर. या सोसायटीमध्ये लोक राहतात. या सोसायटीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं 2019ला, त्यावेळेस उपयोक्ता कर लागला होता आणि तो होता 165 करोड रुपये. किती होता? आपल्या मतदारसंघात 1337 सोसायट्या आहेत. किती आहेत? 1337 सोसायट्या. आपण 1 लाख फ्लॅट धरा. किती? 1 लाख फ्लॅट धरा. 1 लाख फ्लॅट म्हणजे 1 लाख कुटुंब. एका कुटुंबात 2च व्यक्ती धरा. किती झाले? पहिले 80 आणि हे 2 किती झाले? 2,80,000 झाले. म्हणजे 6 लाखाचा मतदारसंघ आहे आपला. किती आला? 280. आता तिसरा विषय, आपल्याकडं प्राधिकरण होतं. प्राधिकरण काही वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या काळामध्ये महापालिकेमध्ये आणि PMRD मध्ये दोन्हीकडं मर्ज झालं, दोन्हीकडं विभागलं गेलं. PMRD मध्ये जो भाग गेला तर मोकळ्या जागा गेल्या आणि PCMC मध्ये ज्या जागा गेल्या ते बांधलेले भूखंड गेले. मग त्याच्यामध्ये आपण आलो, 12.5% वाले सगळे आले. आपण मालक नाही आहोत, 12.5% वाले होत ना, आपण मालक नाही आहोत. आपण पण भाडे करार केलेला आहे, लीज डीड केलेला आहे. आणि जे लोकांनी प्राधिकरणाने अलर्ट केलेल्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेतले त्यांचं पण लीज अग्रीमेंट झाले. म्हणजे जर मला कुठला व्यवहार करायचा झाला तर मला NOC घ्यायला लागायची प्राधिकरणाची. 12.5%ल्या परताव्यावाल्यांना सुद्धा, फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा 12.5%च्या माध्यमात, म्हणजे फ्लॅटमध्ये प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांना NOC घ्यायला लागायची. लोन काढायला NOC, फ्लॅट विकायला NOC,
त्यामुळं ते मालक नव्हते, कुणीच मालक नव्हते, सगळे हे लीजवर होते, भाडे करारावर होते. अशा 97,000 प्रॉपर्ट्या, किती 97,000 प्रॉपर्ट्या आपण फ्री होल्ड केल्या. किती केल्या? 1 लाख धरा, परत 1 लाख मध्ये 1 ऍड करा, म्हणजे 2 एका परिवारामध्ये 2. किती झाले? किती झाले? पहिले 280 हे 280, हे 80 हे 2 किती झाले? 6 लाखामधल्या 480 लोक ते आपले लाभार्थी आहेत. 4,80,000 लोक आपले लाभार्थी आहेत. आणि या 4,80,000 मध्ये ना 10 वर्ष तुम्ही काय केलं हे सुद्धा लाभार्थी आहेत. या 4,80,000 मध्ये ज्यांनी माझ्या विरुद्ध बोर्ड लिहिलेत ना, 10 वर्ष आमदारांनी काय केलं ते सुद्धा लाभार्थी आहेत. ते सुद्धा लाभार्थी आहेत ना. माझ्याकडे 2017ची काही चित्र आहेत आपल्या स्मशानभूमीची, 2017च्या आधीची काही चित्र आहेत. मी ती नंतर दाखवतो मोठ्या सभेमध्ये. आणि 2017 नंतरची. आता या 2-3 महिन्यामध्ये जशी विधानसभा चालू झाली आहे ना, विधानसभा चालू झाली आहे ना, तसे यांना 10वीन माहिती आठवायला लागल्यात. 10वीन माहिती आठवायला लागलेत. आता लग्न साखरपुडा पार बारशाला पण जायला चालू केली त्यांनी. आता माझा हिशोब घ्या तुम्ही. प्रत्येक वर्ष असं समजायचं की मी रोज समजा आपल्या सीझनला 365 दिवसातले 200 दिवस लग्न असतात. 165 दिवस सोडून दिले आप्पा, 200 दिवस लग्न असतात. 200 दिवस रोज मी समजा 10 लग्न केली रोज, तर किती लग्न झाले वर्षाला? 2,000 लग्न झाली. 5-10 वर्षाला किती झाली? 20,000 लग्न झाली. आता 10 वर्षामध्ये 20,000 लग्न करणारा मी माझं फक्त एकट्याचं सांगतो, माझ्या भावाचं सांगत नाही, माझ्या फॅमिलीतल्या कुणाचंच सांगत नाही. तसं मी दिवसाला 20-25 लग्न करतो, 30 करतो कधी कधी. मी 10 धरली तर 20,000 लग्न मी केलेत. 20,000 लग्न मी केलेत. आणि या 2 महिन्यात यांना आहे ना मंगलाष्टक सुद्धा पाठ नाही. मंगलाष्टक सुद्धा पाठ नाही. मी काल परवा चिखलीत पण सांगितलं, मुशीत चरवलीत पण सांगितलं की चिखलीचा ब्राह्मण काय करणार आहे, लग्नाच्या अगोदर म्हणणार आहे 5च मंगलाष्टक होतील आणि तेही ब्राह्मण काकाच म्हणतील. हे सुद्धा मला माहिती झालंय. मला जर डोळ्यावर पट्टी बांधली आणि इकडे काळूरामदाजी तुम्ही जर माईक घेतला मंगलाष्टक म्हणायला, तर तुम्ही कुठली मंगलाष्टक म्हणणार हे पण मला खाली बसून कळतंय लगेच. इतका मी लग्नांच्या माध्यमातून 20,000 लग्न म्हणजे काय थोडी झाले का? हे सुखाचे सोहळे, दुःखाचे सोहळे, आनंदाचे सोहळे, कुठं मी कमी पडलो मला सांगा बरं. 10 वर्षांनी येणारी माणसं मला विचारतायत 10 वर्ष तू काय केलं? 10 वर्ष मी 2 कामं केली. 2 कामं केली. 2 म्हणजे त्यांच्यासाठी काय केली 2 कामं माहिती का? ते 1997 ते 2097 त्यांनी जे केलं नाही ना ते मी केलं, माझ्या सहकार्यांनी केलं. आणि दुसरं काय केलं माहिती का? गावागावात एकी ठेवली. ही 2च कामं केली. मी त्यांना गणेशराव कधीच मी त्यांच्यावर टीका केली नाही. 2024च्या लोकसभेला पण मी मिटिंग घेतली त्यावेळेस पण टीका केली नाही. 2019ला पण टीका केली नाही, 2024ला पण केली नाही. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिला रेड झोन. आता रेड झोन हा कुठल्या केंद्र शासनाच्या संदर्भातला प्रश्न आहे. केंद्र शासनात सरकार कुणाचं आहे आणि मग ते सोडवणार कोण? आपणच सोडवणार. अरे ज्या पक्षाच्या माध्यमातून मागच्या 60-65 वर्षामध्ये हा प्रश्न सुटला नाही तो आपण सोडवणार आहे. 1972ला ज्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या जागा गेल्या 12.5% भूमिपुत्रांच्या,
1972ला 1984 नंतरच्या लोकांना मिळाल्या 12.5%, पण 1972 नंतरच्या शेतकऱ्यांना 2022 मध्ये महेश लांडगेनं 12.5% परतावा दिला. 50 वर्षांनी 12.5% परतावा मिळाला. किती? मग 50 वर्ष फक्त निगडी गावात जायचं, आम्ही तुम्हाला देणार, आमच्या गावातल्या लोकांना म्हणायचं आम्ही तुम्हाला देणार. आपण विचार केला नाही. तो 12.5% परतावा मिळणारा माणूस हा मतदान कुणाला करणार आहे हा विचार केला नाही. तो कुठल्या पक्षाचा हा विचार केला नाही. तो माझा भूमिपुत्र आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी केला प्रयत्न. 460 कोटी रुपये माफ करताना सुद्धा मी हा विचार केला नाही, कमी विचार केला. म्हणजे ज्यावेळेस मी सभागृहात बोलत होतो त्यावेळेस सभागृहात मी असं म्हटलो का की मुशी गावातली एवढी एवढी लोक आहेत ही मला मतदान करतात, यांचं शास्तीकर माफ करा. मी असं नाही म्हटलं. भोसरी गावामध्ये अमुक अमुक व्यक्ती हा माझ्या विरोधात उभा राहणार आहे, याच्या घरच्यांचा टॅक्स माफ करू नका. मी त्याचा पण केला. त्याचा तर 100/100चा कटआउट आहे बघा तुम्ही थोड्या दिवसांनी. त्यांनी वाचायचा तो कटआउट, त्याच्या समोर आकडा असेल, त्याच्या खाली पूर्ण त्याच्या वाड्याची नावं असतील आणि त्याच्यामध्ये साईडला किती माफ झाला हे पण असेल. आणि तो जर म्हणला नाही माझी कुणीच नाही तर मग आपण काय समजायचं ते समजा. तो जर म्हणला नाही माझी नाहीच आहे, माझ्याकडे प्रूफ आहे ना, मी कुणावर पण आरोप करत नाही. त्यांनी जे आरोप केले त्याच्यावर मी माझ्याकडे उत्तर तयार आहेत. तुम्ही कोर्टात एखादा गुन्हा दाखल केला, कोर्टात जर एखादी केस दाखल केली तर तो कोर्टात गेल्यानंतर असं तुम्ही म्हणता का 10 वर्ष यांनी काय केलं आणि याच्याकडे पुरावे नसले मला आरोपी करतील का? माझ्याकडे पुरावे आहेत. मी काय केले 10 वर्ष प्रामाणिकपणे याचे पुरावे आहेत माझ्याकडे. अरे शेवटच्या दिवशी आचारसंहिता लागण्याच्या आदल्या दिवशी 212 कोटी रुपये आपण कमिशनरेटसाठी आणले, पोलीस कमिशनरेटसाठी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशामध्ये सगळीकडे जावेत, त्या विचारावर सगळ्यांनी अभ्यास करावा म्हणून आपण संविधान भवन सारखी संकल्पना भारतात कोणी केली नाही ती आपण केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं 140 फूट उंचीचं शिल्प हे आपल्या मुशीत होतंय, ते सुद्धा आपणच केलं. 850 बेडचं हॉस्पिटल मुशीत होतं ते सुद्धा आपणच केलं. मुशीच्या गायरानावर एवढे डोंगर नव्हते जेवढे डोंगर त्यांनी उभे केले कचऱ्याचे, ते कमी करण्याचं सुद्धा आपणच केलंय. अजून काय काय करायचं आपण, तरी सुद्धा म्हणतात 10 वर्ष काय केलं. आता त्यांच्याकडे माझ्याबद्दल बोलायला काही नाहीये, त्यांच्याकडे फक्त माझ्याबद्दल बोलायला आहे ना खोटे आरोप आहेत. आता मग अशी मी सांगितलं तुम्हाला 750 MLD म्हणायचं, 750 TMC गेलं तोंडातून किंवा लिहिलं कुणीतरी, तेवढ्याच धरून बसले. मुशी मधल्या प्रत्येक कुटुंबातल्या सुखदुःखात मी आहे का नाही आहे सांगा बरं. जाधववाडीच्या प्रत्येक सुखदुःखात आहे का नाही मी सांगा बरं. डुडळगावच्या प्रत्येक सुखदुःखात आहे का नाही मी सांगा बरं. मी कधी भेदभाव केलाय? मी कधी त्याच्यावर आकस्पुद्धीनं कधी त्याच्याकडे गेलो नाही. अरे जे माझ्या विरोधात फिरतायत ना त्यांची सुद्धा मी कामं केलेत, त्यांची सुद्धा कामं केलेत. मी असा कधी भेदभाव केला नाही की बाबा हे माझ्या विरोधात मी त्यांचं काम कसं करायचं. आज वेगवेगळ्या माध्यमातून ज्या वेळेस चरोलीमध्ये जातात, दिघीमध्ये जातात, डुडुळगावमध्ये जातात, मुशीमध्ये जातात, चिखलीमध्ये जातात, तळवडेमध्ये जातात, प्रत्येक ठिकाणी सांगतात चिखलीत, तळवड्यात सांगतात चिखलीत वातावरण आहे, चिखलीत सांगतात तळवड्यात आहे, मुशीत सांगतात डुडुळगावमध्ये सांगतात चरोलीमध्ये, भोसरीत सांगतात चरोलीत सांगतात भोसरीमध्ये. हा एक चुकीचा आणि रडीचा डाव खेळण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. एकदम चुकीचा रडीचा डाव खेळण्याचं काम चाललं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, विश्वासानं सांगतो, यांना वेळ येऊ द्या, त्यांना जशा तसं उत्तर देण्याची ताकद महेश लांडगेमध्ये आहे. फक्त ते खोटं बोलतात, मी खोटं नाही, मी खरं बोलणार, पण त्यांना लागणार. ते खरं बोललं की लागतं ना, ते तुम्हाला दिसेल लगेच. मी नावानिशी देणार आहे बघा सर. जेवढे माझ्यावरती आरोप करतील ना तेवढाच मी ताकदीने उभा राहणार आहे यांच्या विरोधात, तेवढाच मी ताकदीने उभा राहणार. चरवलीमध्ये या समाविष्ट गावांमध्ये म्हणजे पूर्ण समाविष्ट गावांमध्ये तुम्ही जाऊन बघा,
2017च्या आधी आपल्या घरी कोण पाहुणे आले असतील ना, त्यांना विचारा आणि आत्ताचं विचारा. तुम्ही आत्ताचं विचारा. ऑस्ट्रिया सोसायटीमध्ये राहणार कोण आले का इथं? ऑस्ट्रिया सोसायटीमध्ये, ऑस्ट्रिया सोसायटी माहिती आहे ना आपल्याला? ऑस्ट्रिया सोसायटी बांधली, त्याचा जो रोड आहे ना, त्याचा जो रोड साईडचा रोड आपण विचार कसा केला आम्ही? ऑस्ट्रिया सोसायटीच्या बाजूचा जो रोड आहे ना, खाली जातो त्या भांबरेच्या स्कीमकडे, आप्पा नदीकडे जातो तो, ते आपण विचार आम्ही कसा केलाय? त्या लोकांनी आम्हाला सांगितलं आम्हाला बिल्डिंग आहे पण रस्ता नाही खाली जायला, आम्ही रस्ता करून दिलाय. बघा, ऑस्ट्रियामध्ये सुद्धा रस्ता आपण करून दिलाय. बरं, ऑस्ट्रियामध्ये राहणारे जे फ्लॅट धारक आहेत ना, ऑस्ट्रियामध्ये, मी बाकीच्या सोसायटीमध्ये नाही सांगत, ऑस्ट्रियामध्ये राहणारे जे फ्लॅट धारक आहेत त्यांना सुद्धा उपयुक्त कर लागला होता. उपयुक्त कर लागला होता त्यांना सुद्धा. दादा, तो कधी लागला होता? 2019ला महाविकास आघाडीच्या काळात लागला होता, जेव्हा हे महाशय या शहराचे अध्यक्ष होते. त्यांना तेव्हा दिसलं नाही की त्या ऑस्ट्रियामध्ये राहणाऱ्या लोकांना टॅक्स लागलाय. 2022 नंतर, मध्यंतरानंतर परत एकनाथभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळेस आपण हा पूर्ण या सोसायटीवरला तो टॅक्स कमी केला. म्हणजे त्यांनी फक्त फ्लॅट विकलेत, आपण त्या फ्लॅटवाल्यांना यांना सुविधा दिल्या. यांनी सगळ्यांचा नाद करायचा, आपला नाद नाही करायचा. आपण इतकं खतरनाक उत्तर देणार त्यांना, इतकं खतरनाक उत्तर देणार ना. आणि हा जयद्रथन हा सूर्य, हा जयद्रथन हा सूर्य, हे तुमचं पाप आणि हे मी तुमचं पाप काढलेलं. तुम्ही शास्तीकर या वर्षी लावला, मी शास्तीकर या वर्षी काढला. तुम्ही उपयोगाचा कर या वर्षी लावला, मी या वर्षी काढला. 1997 पासून 2017 पर्यंत तुम्हीच होते आमदार, तुम्हीच सरकार तुमचंच, नगरसेवक, स्थायी समिती सगळी तुमचीच होती. 2017 नंतर खऱ्या अर्थानं या समाविष्ट गावांना न्याय मी दिला, माझ्या सहकार्याने दिला. त्यामुळं मी यांच्या यांना वाट पाहतोय मी यांची. आणि कधी ज्या वेळेस यांना खरंच, आता ते शब्द बोलायला नाही पाहिजे, मी बोलतो शेवटच्या शब्द, सभेत बोलेल शेवटचं. खरंच यांना आहे ना, जर माझ्याबद्दल काय बोलायचं असेल ना, तर मी जे प्रश्न त्यांच्या समोर शेवटच्या मिटिंगला देईल ना, त्याची उत्तरं त्यांनी देऊन दाखवावी. 100 बायचा 100 बाय 100चा बोर्ड लावल्यानंतरच घराच्या बाहेर निघणार नाहीत ती. 100 बाय 100चा बोर्ड लावला त्याच्यानंतर घराच्या बाहेर निघणार नाही. पासपोर्टसाठी ज्यावेळेस पुण्याला जायला लागायचं, त्यावेळेस पोलीस कमिशनरेटचं माहिती आपल्याला महत्व कळायचं. वेगवेगळ्या ज्यावेळेस आपल्याकडं पोलिसांची गरज लागायची तेव्हा आपल्याला कमिशनरेटची माहिती कळायची. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमिशनरेट झाले. घरकुल संदर्भामध्ये पाणी साचतं. किती वेळ राहिलाय? घरकुल संदर्भामध्ये पाणी साचतं असं ते म्हणले. आपण आपल्या इथं जे PMI पंतप्रधान आवास योजनेमध्ये जी घरं बांधली, त्या घरांमध्ये आता पाणी साचत नाही. आपण कधी बांधल्यापासून तिथं आपण लक्ष देतोय, पाणी साचत नाही, पण घरकुलमध्ये पाणी साचतंय. ज्यावेळेस घरकुलची निविदा प्रक्रिया झाली त्यावेळेस कोण स्थायी समिती चेअरमन होतं याची माहिती घ्या, याची माहिती घ्या. मी आपली जास्त वेळ घेत नाही, 10 वाजलाय. माझ्यावर परत गुन्हा ते असतीलच इथं कोणतरी गुन्हा दाखल करायला. सकाळी आहेत का? सकाळी मी इथं आलाटवाडीमध्ये मी सकाळी माझ्या मागच होते, कॅमेरा घेऊन आले. म्हणून मी म्हटलं जरा थोडंसं सावधच राहिलं आपलं पाहिजे. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. आपण सर्वजण आलात, तुम्हाला एक विश्वास देतो, तुमच्या स्वप्नातलं हे मुळशीगाव, हा समाविष्ट गाव केल्याशिवाय महेश लांडगे शांत बसणार नाही. आजपर्यंत जी कामं केलीत ती तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून गेलीत. नागेश्वर महाराजांची शपथ घेऊन सांगतो की इथल्या पुढल्या काळामध्ये सुद्धा या गावामध्ये एकी राहील, या गावाचा विकास होईल, असंच काम माझ्याकडनं केलं जाईल. एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.